शंकरन लोकशंकरन असं ज्यांचं वर्णन आहे त्या आद्य शंकराचार्यांची जयंती आणि त्या निमित्ताने श्री लक्ष्मीनारायण देवस्थान आणि किरण पेडसे गुरुजी यांच्या संयुक्त विद्यमाने जी काही प्रवचनमाला आजपासून सुरू होत आहे त्याच्यासाठी उपस्थित आपणा सर्वांचं मी या दोघांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. समर्थाने म्हटलेले जे जे आपणाचे खावे ते ते सगळ्यांचे सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जग, या उद्देशाने हा जो काही प्रवचन मालेचा जो प्रपंच गुरुजींनी मांडलेला आहे, तर नेमकं वक्त्याचा परिचय काय आहे? कारण का गंमत अशी आहे, त्यांचा आपल्या इथल्या भागामध्ये तुम्हाला विचारलं पेडसे गुरुजी समोर काका समोर म्हणजे त्यांचे गुरुजी समोर, पण जे टेक्नोसावी आहे म्हणजे माझ्या ह्याच्यात हातात जे करणं पिशाचे हे ज्यांच्याकडे आहे त्यांना विचारलं पेडसे गुरुजी की त्यांच्या समोर किरण पेडसे असा भाग आहे. त्यामुळे आणि खरोखर अभिमानास्पद आहे आपल्याला आपल्या जागोकरणं की हा एक ब्रँड आता झालेला आहे. असं जास्त वेळ घेत नाही, थोडासाच वक्त्यांचा परिचय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण आपल्याला वरवरचं माहिती आहे प्रत्यक्षात काय काय चालू आहे थोडंफार ते अतिशयोक्ती करणार नाही. पूर्ण नाव किरण प्रकाश पेडसे, MSc BEd, MSc हे ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये झालेली आहे, काही वर्ष प्राध्यापकी होऊन केलेली आहे. त्यानंतर पौरोहित्याचं शिक्षण घेऊन पूर्णपणे पौरोहित्याचा व्यवसाय सुद्धा चालू आहे. तसेच ज्योतिष, धार्मिक व्याख्यान, कुंडली बघणं, डोझिंग म्हणजे जागा चांगली आहे नाहीये, कोणत्या प्रकारच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत, आता जे मॉडर्न ज्योतिषशास्त्र जे म्हणता येईल त्या पद्धतीचं वास्तुशास्त्र याच्यामध्ये त्यांची हातोटी आहे. त्याचप्रमाणे वेद वेदांग शास्त्र, पुराण, मूर्तीदर्शन यांचा विशेष अभ्यास करून भारतीय ज्ञान परंपरा आहे, आपली जी संस्कृती आहे भारतीय संस्कृती, ऋषी आणि गुरुकुल, तसंच आपले परंपरा, सण, उत्सव यांच्या मागचा तत्वार्थ काय आहे, आध्यात्मिक भाग काय आहे तो माहिती आहे सगळ्यांना, शास्त्रीय भाग काय आहे तो माहिती आहे, भक्तीच्या दृष्टीने काय, पण तत्व काय आहे नेमकं आपल्याला काय करता येईल, काय करायचंय, त्याच्यातून काय घ्यायचंय यासाठीची याची धडपड चालू असते. त्या दृष्टीने वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ करणं, या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करणं हा भाग एक आहे. समाज जागरण आणि हिंदू धर्माविषयी गौरव भावना आभार बुद्धांमध्ये निर्माण करण्याचे एक प्रयत्न किरण इथे करतोय. आजपर्यंत या माध्यमातून 50 विविध ठिकाणी श्रीराम यज्ञ झालेले, त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क, खर्च, दक्षिणा घेतली नाही, स्फोट खर्चाने हे सगळं केलेलं आहे. त्याचप्रकारे 25 अधिक प्रवचन झालेली आहे. वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या समाजामधून जिथे तिथे उत्सव असतात तिथे तिथे जाऊन धर्माविषयी चर्चा करणं, त्या उत्सवाविषयी चर्चा करणं आणि मगाशी सांगितलं तत्व भाग जो काय आहे तो समजावून सांगणं, म्हणजे ज्ञान सैनिक म्हणून आज किरण काम करतोय. YouTube, ऑनलाईन रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांशी संवाद साधतोय. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यात विशेष म्हणजे चांगल्या कामाची पावती ही नक्की वेगवेगळ्या पद्धतीने देव आपल्याला देत असतो. तसंच आता आपला उत्सव संपल्यानंतर एक आठवडाभर किरण स्वतः त्याच्या गुरुजींबरोबर मानस पूजा या कार्यक्रमासाठी, म्हणजे याच्यावरची वेगवेगळी प्रवचन, व्याख्यान, एक कार्यशाळा असते, त्याच्यासाठी स्वतः तो अबुधाबीला तिकडे दुबईमध्ये जाऊन आलेला आहे. ही सगळ्यात चांगली पावती मिळालेली आहे. तर अशा प्रकारचा एक समृद्ध वक्ता आपल्या इथे एक प्रयत्न करतोय की वेगवेगळ्या विषयांची मांडणी करणं, आपल्याला समजावून देणं. त्याचं आज पहिलं पुष्प आहे आणि ते पहिलं पुष्प हे आचार्यांच्या वरतीच आहे. आजचा विषय आहे आचार्य, ज्ञान, कर्म आणि भक्ती या संदर्भामध्ये वक्ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार. आणि जी काही मोठी ओळख करून दिली, या सगळ्याची प्रेरणा
लक्ष्मीनारायण मंदिर आणि लहानपणापासून इथे बघत आलेलो आणि सहभागी होत आलेलो आणि जे काही उपक्रम आपले सगळ्यांचे गावामध्ये चालतात, हे सगळे उपक्रम आणि ही सगळी रोजची सवय ही यामागची सगळी प्रेरणा आहे. आज वैशाख शुद्ध पंचमी 2 मे 2025 आचार्य आद्य शंकराचार्यांचा आजचा जन्मदिवस, जयंती म्हणून आज साजरी करतो. आचार्यांचं पूजन करून ठेवलेलं आहे. आपण सगळ्यांनी इथूनच त्यांना जागेवरून नमस्कार करूया आणि आजचा विचार, मार्गदर्शन हा शब्द नको, विचार मांडण्याची सुरुवात करूया. पहिल्यांदा मंगलाचरण होईल आणि मग सुरुवात होईल. श्री गणेशाय नमः. सजयति सिंधूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिरिव तमसां राशीं नाशयति विघ्नानां. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नमः परमकल्याणं नमः परममङ्गलं वासुदेवाय शान्ताय यदुनां पतये नमः. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. जन्माद्यस्य तोऽन्वयादितरतश्चार्थेव विघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निहस्तकुहकं सत्यं परं धीमहि. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. शुकासारिखे पूर्णवैराग्यजांचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रोता भक्ता श्री लक्ष्मीनारायण महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. थोडासा जप करूया. श्रीराम जय जय राम. 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 एक विचार मनामध्ये आला की आपण जे काही शिकतो आहोत, गेल्या दीड वर्षापासून उपनिषदांचा अभ्यास आमचे गुरुजी श्री हरिदास यशवंत हे समारोपाला 5 तारखेला इथे येणारच आहेत. तर त्यांनी उपनिषदांवरती आम्हाला केलेलं मार्गदर्शन सोप्या भाषेमध्ये, सोप्या मराठी भाषेमध्ये आपल्याला रोजच्या जीवनामध्ये हे सगळं कसं उतरवता येईल किंवा आपण कसं रोज हे सगळं करत असतो पण आपल्याला ते लक्षात येत नाही की आपण तेच जीवन जगतोय. त्याला थोड्याशा पद्धतीने जर आपण वळवलं तर आपण आदर्श पद्धतीने ते जीवन जगू शकतो किंवा तो विचार प्रत्यक्षात उतरवू शकतो.
अशा पद्धतीने आम्हाला या उपनिषदांविषयीचं शिक्षण हे आमच्या गुरुजींनी दिलं. आणि एक उपनिषदामध्ये एक टर्म आहे. आता 2-3 गोष्टी मला फक्त इथे स्पष्ट करायच्या आहेत की माझी बोलण्याची पद्धत ही मी अशी ठेवली आहे की सामान्यातल्या सामान्य माणूस समजू शकेल. तरुणातला तरुण मुलगा कॉलेजला जाणारा की ज्याला इंग्लिश टर्म शिवाय मराठी टर्म पटकन समजू येत नाही, त्यामुळे माझ्या सगळ्या एकंदरीत भाषेमध्ये वाणीमध्ये आपल्याला समजतील असे रोजच्या वापरातले इंग्रजी शब्द असतील, टर्म असतील. कारण न्यूटनचे लॉ सांगितल्याशिवाय उपनिषद पुढे जात नाही. एनर्जी लॉ हा उपनिषदांनी सांगितलेला आहे, तो आपण 2-3 दिवसामध्ये पुढे ऐकणार आहोत. त्यामुळे अशा काही टर्म आहेत की ज्या आपल्याला त्या पद्धतीने समजावून सांगायचे. एक टर्म अशी आहे की स्वाध्याय प्रवचनेच. अनेकांनी वाचलं असेल, आपण सगळेजण अभ्यासू आहोत. स्वाध्याय प्रवचनेच, आपणही स्वाध्याय करायचा, अभ्यास करायचा आणि त्याचं प्रवचन सुद्धा करायचं. आपल्याला जे जे माहिती आहे ते सगळ्यांना आपण सांगितलं पाहिजे. मग आपण उपनिषद शिकलो, मग ती आपल्यापुरती आपण ठेवायची का? आपण अनेक वेळा असं बाहेर म्हणतो की अमुक अमुक अशी विद्या ना, ते खूप त्याच्यामध्ये पंडित होते, पण त्यांच्या मुलांनी किंवा त्यांच्या त्या काळातल्या इतर तरुणांनी त्यांच्याकडून शिकून घेतलं नाही आणि ती विद्या लुप्त झाली. आपल्या आजूबाजूला अशा भरपूर विद्या आणि अनेक प्रकांड पंडित असे आहेत की जे त्यांची विद्या त्यांच्याबरोबर घेऊन गेले. मग असं आपण करून चालणार नाही. जे मला कळलंय, जेवढं मला कळलंय, शिकवताना गुरुजींनी भरपूर शिकवलंय, पण मी त्यातलं जेवढं घेऊ शकलो तेवढं किमान जर का मी तुमच्या सगळ्यांसमोर, सर्व समाजासमोर, तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत जर मी ते ठेवू शकलो, तर ही जे काही ज्ञान परंपरा आहे ती पुढे पुढे सुरू राहील. आपल्याला उपनिषद किंवा वेदांत हा विषय आपल्यासाठी नाहीच असे समजणारे भरपूर जण आहेत. असं आपण सगळे समजूत असू शकतो कदाचित, पण मला प्रकर्षाने असं सांगावं वाटतंय की आम्ही ज्या ज्या ठिकाणी पूजेला जातो किंवा बाहेर पौरोहित्यासाठी जातो, अगदी आपल्या दापोली तालुक्यामध्ये अनेक सर्व दूर ठिकाणी, वाडी वस्तीवरती, छोट्या छोट्या ठिकाणी रामकृष्णाच्या गोष्टी सुद्धा तिथे माहिती नाहीत. गोवर्धन पर्वत माहीत नाही, पुतना मावशीची गोष्ट माहीत नाही. मग ही जबाबदारी कोणाची? आता एकंदरीत ह्या 3 दिवसाच्या 4 दिवसाच्या व्याख्यानमालेमध्ये अनेक वेळा हा प्रश्न आपल्या समोर येईल. अनेक वेळा खूप गोष्टींच्या पुनरावृत्ती होतील की ही जबाबदारी कोणाची, हा प्रश्न बऱ्याच वेळा आपल्याला येईल. मग पुतना मावशीची गोष्ट कृष्णाची माहिती नसणं किंवा रामाची एखादी गोष्ट माहिती नसणं, हा दोष कोणाचा? त्या व्यक्तींचा, त्या वाडीतल्या लोकांचा, त्या समाजाचा, की आपल्या सगळ्या ज्या ज्ञानी लोकांच्या की ज्यांना या गोष्टी वाचता येतात किंवा ज्यांनी लहानपणापासून या गोष्टी ऐकल्या, मग त्या पुढे सांगणं ही माझी जबाबदारी आहे. मग आपण ती जबाबदारी स्वीकारून आपण त्याच्यामध्ये 100% कदाचित नाही करू शकणार. सगळ्या समाजापर्यंत पोहोचणं, सगळ्या दुनियेतल्या पूर्ण 140 कोटी लोकांपर्यंत पोहोचणं आपल्याला शक्य नाही. पण माझा देव, माझा राम मला सांगतो की तू 40 लोकांपर्यंत पोहोचण्या इतकी शक्ती मी तुला दिलेली आहे. मग त्या 40 लोकांपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. आणि म्हणून स्वाध्याय प्रवचनाच्या ह्या एका आवडलेल्या टर्मनुसार मी ही व्याख्यानमाला आपल्यासमोर सादर करतो आहे. आपल्यासमोर मला जेवढे विषय समजलेत तेवढे विषय पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण बोलायला सुरुवात केल्याशिवाय अभ्यास होत नाही. आपण शिकतो भरपूर काही, पण ज्या वेळेला 10 मिनिटं, 15 मिनिटं, तासभर एखादा विषय मांडायचा असेल तरच त्याचा खोलात जाऊन अभ्यास केला जातो. पुन्हा पुन्हा त्याची रिव्हिजन केली जाते आणि मग ती आपण बोलल्यानंतर उद्या सुद्धा मला असं काही वाटेल की आज काहीतरी राहून गेलं किंवा आज काहीतरी चुकलं. त्यामुळे आपण अशा पद्धतीने हा विचार करून ही प्रवचनमाला आपण घेतो आहोत. आज आचार्यांच्या विषयी आपण माहिती करून घेणार आहोत. थोडासा आढावा, धावता आढावा म्हणायला हरकत नाही, कारण आचार्यांचं जीवन आणि त्यांचं कार्य इतकं उत्तुंग आहे की याच्यामध्ये आपण फक्त आढावाच घेऊ शकतो. आजचा बोलण्याचा थोडासा ओघ काही गोष्टी आहेत आचार्यांच्या गोष्टी आहेत, जीवन प्रवासातले काही क्षण आहेत आणि आचार्यांची ज्ञान, कर्म आणि भक्ती ही किती उत्तुंग होती. सगळ्या उपनिषदांचं सार हे शेवटी आपण तिथेच आणून ठेवणार आहोत उद्या परवाच्या व्याख्यानातनं सुद्धा, की ज्ञान कर्म भक्ती आपण आपली कशी समृद्ध करू शकतो. त्यामुळे आचार्यांची ज्ञान कर्म भक्ती कशा प्रकारची होती, किती उत्तुंग होती, सगळंच उत्कट होतं. त्याविषयी आज आपण चर्चा करूया. तुम्हा सर्वांचे शुभाशी राहोत माझ्या पाठीशी, उपनिषदार्थ कौमुदीसी ज्यांच्या बळी पाहिन मी. परब्रह्म सद्गुरु रूप जे निवारी पाप ताप, यत प्रसाद आपोआप जीव शिव स्मरत होते. तुम्हा वंदितो श्रोतेजन, बसा माय बाप होऊन, क्षमा करोनी अवगुण, सार तेवढे सेवावे. लक्ष्मीनारायण महाराज की जय. सध्याची एकंदरीत परिस्थिती बघता, जागतिक परिस्थिती असेल, भारत देशाची परिस्थिती असेल, गेल्या काही वर्षात बदललेली परिस्थितीचा जर का आपण विचार केला तर आपल्याला कुठेतरी
पॉझिटिव्ह गोष्ट आपल्यासाठी, हिंदू धर्मासाठी किंवा संस्कृतीसाठी आपल्याला बघायला मिळते. एकमेव भारत देशाचा जर आपण विचार केला, मुळात भारत याच्यामध्ये जे अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे ती आपल्याला इंडिया या शब्दामध्ये नाही. भारत जे बुद्धीमध्ये रत आहेत, ज्ञानमग्न आहेत असे सगळेजण, आणि सर्वे भवन्तु सुखिनः किंवा वसुधैव कुटुंबकम ही प्रार्थना करणारा किंवा ही मागणी करणारा हा एकमेव भारतवर्ष हे एक राष्ट्र आहे. पाश्चात्य देशांमध्ये अनेक वेळा असं म्हटलं जातं की विश्व हा एक व्यापार आहे, व्यापार. पण भारत काय सांगतो? आपली परंपरा सांगते वसुधैव कुटुंबकम, हे सगळं विश्व हा माझा परिवार आहे. आपण ह्या काळओघामध्ये अनेक विभूतींना विसरतो. कोणाकोणाला विसरतो आपण आणि कोणाकोणाला लक्षात ठेवतो हा विचार करण्यासारखा भाग आहे. जे मोठे श्रीमंत होऊन गेले किंवा मोठी मोठी साम्राज्य ज्यांनी निर्माण केली, राजे राजवाडे होऊन गेले, यांना आपण विसरतो. पण आजपर्यंत विसरलो नाही किंवा आजही आपण रोज सकाळ संध्याकाळ ज्यांचं स्मरण करतो असे कोण आहेत की ज्यांनी वाणीच्या कामधेनूची उपासना केली. आजही कालिदास आपल्या लक्षात आहेत, वाल्मिकी आपल्या लक्षामध्ये आहेत, ज्ञानेश्वर माऊलींविषयी आपण रोज सकाळ संध्याकाळ काहीतरी वाचन करतो, बोलतो. वेद व्यासांना आपण विसरत नाही, कारण ही शब्दशक्तीची दैवत आहेत. ज्यांनी आपल्या शब्दांच्या मार्फत, शब्दांमधून व्यक्त होऊन जगाचं कल्याण केलं, विश्वाचं कल्याण केलं, ही शब्दशक्तीची दैवत आहे. आपल्याला ही ऊर्जा जर का आपल्यामध्ये साठवायची असेल तर सरस्वतीची उपासना आवश्यक आहे. ज्ञानदा सरस्वती समोर आहेच, तिला साक्षी ठेवून हा सगळा अभ्यास रोज सुरू असतो आणि या सरस्वतीची आपण उपासना केली पाहिजे. वीणा पुस्तक धारिणी, आपल्याकडे ही जी सरस्वती आहे तिचं रूप आपण जर का बघितलं तर सरस्वतीच्या हातामध्ये पुस्तक ग्रंथ आहे, वीणा आहे तसं पुस्तक ग्रंथही आहे आणि आचार्यांच्या हातात सुद्धा ग्रंथ आहेत. शब्दशक्तीचा विकास आणि प्रतिभा जागरण अशा दोन प्रकारे आपण काम करू शकतो. शब्दशक्तीचा विकास ज्या वेळेला आपला होईल त्यावेळेला प्रतिभेचं जागरण सुद्धा होईल. आपल्याला जे काही मिळवायचंय ना ते याद्वारे आपण मिळवू शकतो. वाचम धेनू उपासित, कामधेनू आहे. आपण जे जे काही मागू ते आपण या शब्दशक्तीच्या स्वरूपाने, या वक्तृत्वाच्या स्वरूपाने आपण साध्य करू शकतो. समाजाचा आत्मविश्वास भरणं, उत्साह वाढवणं, त्यांना योग्य दिशेला घेऊन जाणं. किंबहुना अनेक वेळा काय होतं, आपल्याला भरपूर उत्साह असतो, आपल्याला भरपूर काहीतरी करण्याची इच्छा असते, पण एकच गोष्ट राहते ते म्हणजे आपल्याला सुचत नाही आत्ता काय करायचंय, आत्ता माझ्या वयोगटाला काय करणं शक्य आहे असा प्रत्येकाने विचार केल्यावरती आपल्याला सुचत नाही, मग आपल्याला पर्याय द्यावे लागतात. मग ते पर्याय देणारं जर का कोणी असेल तर आपल्या हातून खूप चांगलं काम हे घडू शकतं. आणि याच शब्दशक्तीने आपल्याला ज्ञान परंपरा ही लोकांसमोर मांडायची आहे. गौरवशाली इतिहास, गौरवशाली ज्ञान परंपरा आपल्याला आपल्या उपनिषदांनी काय सांगून ठेवलंय, वेदांतांनी काय सांगून ठेवलंय, वेदामध्ये काय काय नक्की आहे याविषयीचा प्रचार प्रसार करायची जबाबदारी ही आपलीच आहे. आणि ही जबाबदारी थोड्या प्रमाणात आपल्या खांद्यावरती घेऊन या ज्ञानपालखीचे भुई होण्याचं काम हे आमच्या गुरुजींनी आमच्या पाठीवर दिलेलं आहे, खांद्यावर दिलेलं आहे. आणि ते यथामती यथाशक्ती करण्याचा प्रयत्न हे आम्ही सगळे ज्ञानसैनिक करत असतो. समाजाला जागृत आपल्याला करायचंय, ज्ञान परंपरेची ज्ञान प्रतिष्ठा आपल्याला समाजामध्ये करायची आहे. भारतवर्षाचं संपूर्ण तेज ज्याच्यामध्ये आहे, भारतवर्षाचं किंबहुना या वसुंधरेचं तेज ज्याच्यामध्ये आहे, अशांचं कार्य आज आपल्याला बघायचंय. अशांच्या एक दोन कथा आपल्याला आज बघायच्या आहेत, ज्यांच्यामुळे भारत हे नाव सार्थ झालेलं आहे. ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज ज्या वेळेला एकत्र येतं त्यावेळेला काय घडतं याची आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत. छत्रपतींचं उदाहरण आहे, त्यावेळेला रामदास स्वामी होते आणि त्याच वेळेला तुकोबाराय सुद्धा होते. म्हणजेच पुन्हा एकदा ज्ञान, कर्म आणि भक्ती यांचा समन्वय ज्या वेळेला समाजात एकत्र येत होता त्यावेळेला स्वराज्य निर्माण होत होतं. राष्ट्राचं चैतन्य जागृत करण्याचं काम ज्ञान, कर्म, भक्तींनी या सगळ्या सत्पुरुषांनी केलेलं आहे. आणि हे तेज किंवा हे राष्ट्राचं तेज जे आहे ते उन्नत करण्यासाठी, ते जागवण्यासाठी जर का साहित्य कोणाचं उपयोगी पडत असेल तर ते आचार्यांचं साहित्य आहे. शांकर भाष्याचा विचार आपण प्रत्येक वेळेला केला पाहिजे. राष्ट्राचं संरक्षण करणं म्हणजे फक्त सीमांचं संरक्षण करणं असं नाही. आता ज्वलंत प्रश्न आहे राष्ट्राचं संरक्षण आणि संवर्धन. तर राष्ट्राच्या परंपरेचं, संस्कृतीचं संवर्धन हा सुद्धा महत्वाचा विषय याच्यामध्ये राहतो. आणि हे
राष्ट्राच्या संस्कृतीचं संवर्धन करण्याचं काम ज्यांनी अग्रगण्य ज्यांचं नाव घ्यावं असे आपले आचार्य आद्य शंकराचार्य. अनेक परंपरा आपल्या असतात. आपण आजही बघतो की आपल्या अनेक परंपरा आहेत, पण त्या काही काळानंतर थोड्याफार प्रमाणात काहीतरी त्याच्यात बदल होतात म्हणा, किंवा त्याच्यामध्ये आपण प्रदूषण म्हणू शकतो. काही नवीन गोष्टी त्याच्यामध्ये येतात की ज्या आपल्या परंपरेशी त्याचा काही फार मोठा संबंध असतो असं पण नाही. मग या परंपरा बदलत 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 इतक्या बदलतात की मूळ परंपरा संस्कृतीची काय असते बाजूला राहते आणि नवीनच काहीतरी त्यातून उत्पन्न होतं. अशा परंपरांना पुन्हा एकदा विशुद्ध बनवणं, शुद्ध करणं याची या आपल्या संस्कृतीला गरज होती आणि त्यावेळेला ते काम हे आचार्यांनी केलेलं आहे. वैदिक संस्कृती सांभाळण्याचं काम, संवर्धनाचं आणि संरक्षणाचं काम हे आचार्यांनी केलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की तीर्थ, मंदिरं, तीर्थस्थानं ही वाचली छत्रपतींमुळे. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण सगळेजण हिंदू राहिलो, स्वराज्य निर्माण झालं आणि ह्या सगळ्या मंदिरांना, तीर्थक्षेत्रांना त्यांनी वाचवलं. तसंच आचार्य होते म्हणून आपली वैदिक परंपरा, वैदिक संस्कृती, सनातन संस्कृती जी आहे ती त्यांनी वाचवली आणि त्यांनी त्याचा प्रचार प्रसार केला. त्याच्यातल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी होत्या त्या त्यांनी दूर केलेल्या आहेत. शंकराचार्य हे आपल्या संस्कृतीचे प्राण आहेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. ज्ञान, कर्म आणि भक्ती हे सगळंच या आपल्या आचार्यांकडे उत्कट होतं. आचार्यांच्या ज्ञानाविषयी आणि काही प्रसंगांमधनं आपण पाहूया की त्यांचं ज्ञान आणि कर्म कसं समृद्ध होतं आणि भक्ती कशी समृद्ध होती. अनेक जण असं म्हणतात, आपल्याला खूप वेळा असा प्रश्न पडतो, आपल्या समोर लोक येतात की आम्ही देव मानत नाही असं म्हणणारे आपल्या समोर लोक आले की आपल्याला प्रश्न पडतो की यांना उत्तर काय द्यायचं. पण आपण त्यांच्याविषयी जर का विचार केला की ते देव मानत नाहीत, तत्व मानत नाहीत, ते बोलतच काहीतरी एक प्रकार, काहीतरी त्यांचा उपासना पंथ असतो, मार्ग असतो, ते मानतात. वेदांची तत्व आणि वेद न मानणारे असे अनेक जण आपल्या भोवती असतात. पण माझा जो काही अभ्यास आहे त्याच्यातून मला जाणवलेली गोष्ट अशी आहे, प्रत्येकाने विचार करू शकता हा, की ते वेद मानत नाहीत, वेद संस्कृती मानत नाहीत, वेदांची वचनं मानत नाहीत, पण ते जे मानतायत त्यांची जी काही संस्कृती असेल किंवा त्यांचं जे काही प्रमाण असेल ते जे मान्य करतायत ते सुद्धा त्याचं मूळ हे कुठेतरी वेदामध्येच आहे. वेदातल्या एका विशिष्ट भागाचा पुढचा मागचा कुठलाही विचार तत्वाचा न करता तेवढी एकच गोष्ट त्यांनी घेऊन त्याचं त्यांनी संवर्धन केलं, त्यांचा त्यांनी विचार स्वतःचा म्हणून मान्य केला. या सगळ्या गोष्टी सुद्धा मूळच्या ह्या वेदातल्याच असतात. फक्त त्याचा अर्थ लावणं आणि त्या संस्कृती जपणं हे काम न केल्यामुळे आपल्याला असे अनेक लोक आपल्या समोर असतात. आपण हिंदू धर्म अंधश्रद्धा आहेत असं अनेक जण म्हणतात, पण हिंदू धर्मामध्ये कुठेही आपल्या संस्कृतीमध्ये कुठचीही गोष्ट, साध्यात साधी गोष्ट ही विनाकारण आलेली नाही. याच्यावरती आपला विश्वास ठाम असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी कारण आहे, सबळ पुरावा आहे आणि आपण तो शोधायचा प्रयत्न केला तर आज ते साहित्य उपलब्ध आहे. आपण वाचलं पाहिजे, आपण ग्रंथांच्या जवळ गेलं पाहिजे, तर आपल्याला ही गोष्ट समजून येईल आणि आपण आपल्या मनामध्ये हिंमत निर्माण करू शकू. जर आपल्याला कोणी अंधश्रद्धेविषयी सांगायला लागलं तर कुठचीही हिंदू धर्मामध्ये कुठेही अंधश्रद्धेला स्थान नाही. प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काहीतरी चांगली कारणं आहेत जी आपण समजून सांगितली पाहिजेत आणि आमच्यासारख्या तरुण पिढीला ही कारणं आपण पुढे दिली पाहिजेत. तर आपली संस्कृतीची जे काही संवर्धन आहे ते करणं आपल्याला सोपं होईल. आज आचार्य जर का नसते तर आपली परंपरा आणि धर्म किती वैदिक सनातन राहिली असती ही शंका आहे. आपल्या हिंदू समाजाची, हिंदू धर्माची सगळी वैदिक सनातन संस्कृती ही आचार्यांमुळेच आहे. आचार्यांनी अनेक विषयांवरती भाष्य लिहिलेली आहेत की ज्याला शांकर भाष्य म्हणून ती प्रसिद्ध आहेत. पण त्याच्याच बरोबर अनेक प्रकारे भक्तिपूर्ण अशी स्तोत्र आचार्यांनी लिहिलेली आहेत. आपल्याकडे ही जी स्तोत्र आहेत शंकराचार्यांची ही फार दक्षिणेकडचा जर का आपण विचार केला दक्षिण भारतामधला तर अनेक वेळा युट्यूबवर किंवा आपण फेसबुकवरती अनेक ठिकाणी बघतो की त्यांचं स्तोत्रांचं पठण त्यांना छान छान चाली लावून ते करतात. पण जसं जसं आपण वरच्या भागाला यायला लागतो दक्षिणेकडून उत्तरेकडे तसं थोडंसं ते प्रमाण आपल्याला कमी दिसतं. पण आपण सगळ्यांनी या स्तोत्रांचा अभ्यास केला पाहिजे, ती म्हणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ही स्तोत्र किती रसाळ आहेत, किती भक्तिपूर्ण आहेत याचा आपल्याला अंदाज येईल. आचार्यांच्या जीवन प्रवासाविषयी विचार करताना मुळात आचार्यांचं कार्य उत्तुंग आहे हे सगळ्यांना मान्य आहे. आचार्यांनी खूप काहीतरी चांगलं काम केलंय हे मान्य आहे. काय काम केलंय, किती साहित्य रचलंय ते आपल्याकडे अनेक ठिकाणी साहित्य उपलब्ध आहे. पण ह्या सगळ्याची गौरव भावना, प्राऊड फिलिंग आपल्या मनामध्ये कधी येईल, आपल्याला त्यांचा अभिमान कधी वाटेल, आपण त्यांचं साहित्य मुद्दामून वाचायला कधी जाऊ,
ज्या वेळेला आचार्यांनी कोणत्या परिस्थितीमध्ये हे काम केलेलं आहे याचा ज्या वेळेला आपल्याला अंदाज येईल तेव्हा आपल्याला आचार्यांचं काम उत्तुंग आहे हे जे आपण वाक्य काही महात्म्यांच्या बाबतीत किंवा सत्पुरुषांच्या बाबतीत असं आपण कायम म्हणतो ना, त्यांचं काम ना खूप उत्तुंग आहे, त्यांच्यासारखे तेच आम्हाला नाही जमू शकत. पण हे वाक्य इतकं गुळमुळीत झालेलं आहे असं बोलून बोलून की त्यांनी कुठल्या परिस्थितीत काम केलंय हे जर आपण समजून घेतलं तर पुन्हा एकदा आपल्याला त्यांच्याविषयी अभिमान वाटेल आणि आपण त्यांच्या कार्याचा, त्यांच्या साहित्याचा प्रचार प्रसार करायला आपण पुढे जाऊ. आपल्याकडे या आचार्यांच्या काळामधली परिस्थिती आपण थोडीशी समजून घेऊया. काय होती त्यावेळेला परिस्थिती? की सगळीकडे सर्वम शून्यम शून्यम, सर्वम दुःखम दुःखम आणि सर्वम क्षणिकम क्षणिकम अशा पद्धतीची त्यावेळेची समाज व्यवस्था झालेली होती. हिंदू धर्माची अशी परिस्थिती झाली होती. सगळं जग मिथ्या आहे, संसारात काही नाही आहे, काय करायचं हे सगळं करून, ह्याच्यात काही राम नाही आपण म्हणतो तसं काही नाही, हे काही याच्या मागे लागायचं नाहीये, सगळं काही आहे ते शेवटी आपल्याला मरायचंच आहे, त्यामुळे ह्याच्यात कुठेही काही आपण पडायचं नाही आणि आपण संन्यास घ्यायचा, अशा पद्धतीची समाज रचना त्यावेळेला व्हायला लागली होती. अक्षरशः समूहाच्या समूह तरुणांचे असतील ते भिक्खू बनायच्या मार्गावर निघालेले होते. वैदिक सनातन संस्कृती तर नाहीच आणि आपलं सगळं प्रचंड प्रमाणातली अकर्मण्यता प्रतिपादन आणि अतिवैराग्य याचा सगळा असा पेव फुटलेला होता आणि जथ्थेच्या जथ्थे, समूहच्या समूह असे सगळेजण भिक्खू बनायला जात होते, कारण त्यावेळेला भिक्खूंना राजाश्रय होता. आपण कष्ट करावं, आताही समाजाची परिस्थिती थोडीशी तशी दिसते आपल्याला, सरकारकडनं जे काही फुकट मिळतंय त्यामुळे अनेकांनी कामधंदे करायचे सोडलेले आहेत असं आपल्याला दिसतंय. तसं भिक्खू बनल्यावरती आपल्याला राजाश्रय मिळतो म्हटल्यावरती सगळे तरुण किंवा त्यावेळेचा जो काही समाज परिस्थिती होती हे सगळे भिक्खू बनायला चालले होते. काय करायचंय, कशासाठी करायचंय सगळं, आपल्याला खायला प्यायला मिळतंय आणि हे सगळं शेवटी शून्यच आहे, सगळीकडे दुःखच आहे. अति अकर्मण्यता आणि अति वैराग्याची भावना, यामुळे व्हायला काय लागलं, याचा परिणाम जो व्हायचा तो होणार. राष्ट्राचं क्षात्र तेज कमी व्हायला लागलं, क्षात्र बल जे होतं ते कमी व्हायला लागलं आणि त्याचा परिणाम असा दिसायला लागला की आपलं राष्ट्र हे दुबळं बनायला लागलं. मग आक्रमण झाली. तोपर्यंत आपला जो काही इतिहास होता तो प्रचंड उन्नत इतिहास होता, गौरवशाली इतिहास होता. पण ज्या वेळेला अशा प्रकारे अनेक जण वैराग्याची भावना घेऊन जायला लागले त्यावेळेला क्षात्रतेज आणि क्षात्रबलाचा ऱ्हास व्हायला लागला आणि ते क्षात्रतेज ज्या वेळेला ऱ्हास संपायला लागलं त्यावेळेला अनेक प्रकारच्या आक्रमकांकडून आपलं राष्ट्र हे जर्जर बनलं, दुबळं बनलं, अनेकांनी आपल्यावरती येऊन राज्य केलं. आद्य शंकराचार्यांचं आगमन झाल्यानंतर त्यांनी ही समाज व्यवस्था पुन्हा एकदा बसवण्याचं काम केलेलं होतं. कुमारील भट्टाविषयी आपण एक छोटीशी चर्चा इथे करणार आहोत की कुमारील भट्ट या नावाचे एक प्रचंड विद्वान महापुरुष होऊन गेले, पण त्यांनी या मीमांसेच्या बाजूनी या सगळ्या वेदांताला इतकं काही फरफटत नेलेलं होतं. त्याविषयी आपण मध्ये चर्चा करूया की ते एक असंतुलन दूर करण्यासाठी दुसरं असंतुलन निर्माण झालं अशी परिस्थिती होती. आणि अशा वेळेला एका सत्पुरुषाची या आपल्या पृथ्वीला गरज होती की जो या सगळ्याला वाचवेल, या सगळ्यातून या संस्कृतीला, सनातन वैदिक संस्कृतीला बाहेर काढेल, एक विचार देईल, सम्यक बुद्धी देईल आणि ज्यांच्याकडून पुन्हा एकदा राष्ट्र उभं राहील. आचार्यांनी आपल्याला एका चरणामध्ये सांगितलंय किमांश दंतत्र विचार एव, आपण विचार केला पाहिजे, विचार सुद्धा केला पाहिजे. विचार रोपी सांगितलेलं नाहीये, विचार एव सांगितलेला आहे. आपण विचारच केला पाहिजे. आपण जोपर्यंत विचार करत नाही, झालंय कसं माहितीये का, आता आमची तरुण पिढी असेल किंवा आता माझ्या मागे येणारे जे तरुण आहेत हे सगळेजण सर्चिंग मध्ये गेलेले आहेत. थिंकिंग प्रोसेस हा विषय बंद झालेला आहे. आपल्याला एखादी गोष्ट हवी लागली की आपण सर्च करतो, पण आपण विचार कधी करणार? आपण विचार केल्यावरती ज्या शंका येतील, जे प्रश्न येतील, ते जर का आपण कोणाला विचारले, त्या शंका समाधान करून घेतल्या तर आपल्याला मिळतं ते ज्ञान. सर्चिंग करून फक्त आपलं नॉलेज वाढतंय, माहिती वाढतीये, इन्फॉर्मेशन वाढतीये. त्यामुळे आचार्य आपल्याला असं सांगतात की विचार एव, आपण विचारच केला पाहिजे. आचार्यांच्या साहित्यातून हे विचारांवर भर देण्याचं काम आचार्यांनी केलेलं आहे. आचार्यांचं शांकर भाष्य आपण वाचलं की आपल्याला प्रत्येक शब्दामध्ये हा विचार करायला ते सांगतात. एक आपण संदर्भ असा बघूया की त्यावेळेला ते सगळे भिक्खू बनत होते अनेक समाजातले तरुण. आणि त्यावेळेला जे कोणी ब्रह्मचारी शिल्लक होते, जे ज्ञानाची उपासना करत होते, विचार करत होते, गुरुकुलांमध्ये ज्ञान घेत होते, त्यांच्यापैकी काही जण
हे भिक्षा मागत होते आपल्या आश्रमाच्या आजूबाजूला. आणि तिथे त्यांना एक भिक्षा देताना, भिक्षा वाढताना एक तिथली माता ही रडत होती. जे भिक्षेला गेले होते त्यांचं नाव होतं कुमारील भट्ट. मी आता म्हटलं की त्यांचा आपण एक चर्चेला घेऊया भाग. कुमारील भट्टांनी त्यांना विचारलं की आई तू का रडतीयस? आत्ता रडण्याचं कारण काय आहे? तुम्हाला भिक्षा वाढतेस, तू का रडतेस? तर त्या आईने सांगितलेली जी तिची व्यथा आहे ती आपल्याला विचार करण्यासारखी आहे की मला सगळीकडे आजूबाजूला हे मुंडन केलेले, संन्यास घेतलेले, वैरागी झालेले भिक्खू दिसत आहेत. जथ्थेच्या जथ्थे, समूहच्या समूह या त्या मार्गाला चाललेले आहेत. मग कुठेही मला सगळ्या यांमध्ये ब्रह्मचारी कोणी दिसत नाही की जो ज्ञानाची उपासना करेल, जो वैदिक धर्माची उपासना करेल, वेदांमधलं तेज जे आहे ते या सगळ्या समाजापर्यंत पोहोचवेल असा एकही ब्रह्मचारी तेजस्वी मला दिसत नाही, अशी ती भिक्षा वाढणारी माता सांगते. कुमारील भट्ट त्यावेळेला तिला असं सांगतात की तुझी ही जी व्यथा आहे ती मी दूर करेन. मी माझं आयुष्य, माझं सर्वस्व अर्पण करेन या वेदांच्या सेवेसाठी, हा वेदांचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी. वास्तविक विचार केला तर या कुमारील भट्टांनी त्यांचं सगळं जीवन अर्पण केलं वेदसेवेला. पूर्ण जीवन, त्यांचं जे काही आचार विचार, जे काही त्यांचं दैनंदिन जीवन होतं, सगळं काही या वेदसेवेसाठी त्यांनी अर्पण केलेलं होतं. पण तिथे त्यांनी मीमांसा दर्शनाकडे, या सगळ्या वेदांताला त्यांनी नेलेलं होतं. आणि अशा स्थितीमध्ये थोडंसं संतुलन हे बिघडलेलं होतं. अशा एका महात्म्याची गरज त्यावेळेला होती की जो वेद प्रामाण्याला स्थापित करेल. पुन्हा एकदा वेदांचं, वैदिक संस्कृतीचा जो काही शुद्ध भाव आहे, जे काही अपेक्षित आहे ते ज्ञान पुन्हा एकदा आपल्यापर्यंत पोहोचवतील. आणि वेदांना फक्त कर्मातच अडकवून ठेवणार नाही, त्यांना ज्ञानपूर्ण त्यांना बनवतील, सर्व समाजाला बनवतील. आणि सगळ्यात महत्वाची गरज त्यावेळेला अशी होती आचार्यांच्या काळात, या कुमारील भट्टामुळे झालं होतं काय की सगळेजण वेदांचा अर्थ हा फक्त मीमांसकांच्या दृष्टीनेच बघत होते. त्यांना विरोध करणारा महात्मा, युगपुरुष म्हणूया आपण, ज्ञानी असा कोणीही निर्माण झालेला नव्हता. त्यामुळे अशा एका महात्म्याची की जो सम्यक ज्ञानाने, सम्यक बुद्धीने, विवेकाने विचार करेल, अशा एका ज्ञानी पुरुषाची त्यावेळेला गरज होती. आणि आपल्याला माहिती आहे केरळमध्ये आचार्यांचा जन्म झालेला आहे. शिवगुरु आणि आर्यांबा यांच्या पोटी आचार्य आजच्या दिवशी, वैशाख शुद्ध पंचमी या दिवशी, त्यांनी प्रत्यक्ष शंकरांनी अवतार घेतलेला आहे. आर्यांबा आणि शिवगुरु हे त्यांच्या आई वडिलांचं नाव आहे. आणि त्यांचंही कथा तशीच आहे. आपल्या सगळ्या याच्यामध्ये कथा भागामध्ये आपल्याला जायचं नाहीये की आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी किंवा संतान आपल्याला काहीतरी व्हावं, संतती व्हावी, म्हणून त्यांनी शंकराची उपासना केलेली आहे. आणि शंकरांनी यांच्या जन्माची एक अत्यंत चांगली श्रवणीय अशी कथा आहे की शंकर प्रसन्न झाले त्यांच्या तपश्चर्येवरती. आणि त्यांनी विचारलं शंकरांनी शिवगुरूंना की तुला कसा मुलगा पाहिजे, की जो ज्ञानी असेल पण अल्पायू असेल, आणि दीर्घायुषी असेल पण कमी ज्ञानी असेल, किंवा निर्बुद्ध असेल असं म्हणूया. त्यावेळेला शिवगुरूंनी आणि आर्यांबानी शंकरांना सांगितलंय, शिवांना, की आम्हाला अल्पायू असेल तरी चालेल पण ज्ञानी पुत्र हवा. आणि त्याप्रमाणे आजच्या दिवशी प्रत्यक्ष शंकरांनी आर्यांबेच्या पोटी जन्म घेतलेला आहे. आता याच्यामध्ये काय होतं अनेक वेळेला की आपण मूळ गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि त्यांच्या वादात्मक विषय जे असतात ना त्याच्यामध्ये आपण पडतो की नक्की आचार्यांचा जन्म कोणत्या साली झाला, किती वर्ष झाली, किती युग लोटली, काय झालं. पण आचार्यांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे, आचार्यांनी आपल्याला जे शांकर भाष्य एवढं आपल्या समोर ठेवलेलं आहे, त्याचा विचार, त्याचा प्रचार प्रसार करणं ही आपली जबाबदारी आहे. इसवी सन पूर्व भागामध्ये आचार्यांचा जन्म झाला का आता इसवी सनाच्या नंतर जन्म झाला, या वादामध्ये किंवा या शोधामध्ये आपल्याला जायचं नाहीये. आपल्याला त्यांचं जीवनाचा अभ्यास करून, त्यांच्या कर्माचा, कार्याचा अभ्यास करून, त्यांनी आपल्याला जे साहित्य लिहून ठेवलेलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती, त्याचा अभ्यास करायचा आहे. पूर्ण भारतवर्षाला नव्हे तर पूर्ण विश्वाला मिळालेला उपहार हा वैशाख शुद्ध पंचमी म्हणजे आजच्या दिवशी आपल्याला आचार्यांच्या रूपाने मिळालेला आहे. या जन्मलेल्या छोट्या बाळाचं नाव शंकर ठेवलं गेलं. त्याच्यानंतर 3 वर्षाचे असताना शिवगुरूंना देवाज्ञा झाली. आर्यांबा आणि शंकर हे दोघच जण राहिलेले होते. त्याच्यानंतर कालांतराने थोडासा त्यांचा जीवन प्रवास आपण धावता आढावा त्याच्यामध्ये घेऊया.
कारण काही काही टप्पे आचार्यांच्या जीवनातले असे आहेत की जे आपल्याला आपण अनेक वेळा ऐकलेले आहेत, पण त्यांचा उल्लेख केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. उपनयन झालं आचार्यांचं आणि त्यांना गुरुकुलात पाठवलं. गुरुकुल हा आपला संस्कृतीचा अति अमूल्य असा ठेवा की जो आपल्या आक्रांतांनी नाहीसा केला. जोपर्यंत भारतवर्षामध्ये गुरुकुल सुरू होती, गुरुकुलामध्ये शिक्षण दिलं जात होतं, तोपर्यंत एकही आक्रांत आपल्या भारतवर्षावरती अधिराज्य गाजवू शकत नव्हता किंवा जिंकू शकत नव्हता. जे जे आक्रमण आपल्यावर झाली त्या गुरुकुल सुरू असताना त्या वेळेला सर्वस्व लुटून ते आक्रांत निघून गेलेले आहेत. काहीही शिल्लक नव्हतं, पळून गेलेले आहेत, माघारी गेलेले आहेत. पण भारतावरती साम्राज्य किंवा भारताला जर काय जिंकायचं असेल तर ही गुरुकुलं नष्ट केली पाहिजेत या एका भावनेने आपल्यावरती आता नालंदा, तक्षशिला सारखी आपली विद्यापीठं जेव्हा जाळली त्यावेळी ती काही खूप महिने जळ होती असं आपण ऐकलेलं आहे. 1836 साली हा एक कायदा इंग्रजांच्या काळामध्ये जो झाला की यांच्या गॅझेटमध्ये इंग्रजांच्या गॅझेटमध्ये आजही आपल्याला काही गोष्टी उपलब्ध आहेत की किती गुरुकुलं होती, कुठे कुठे गुरुकुलं होती, त्याच्यामध्ये कोण कोण शिकत होते, शिकवणारे कोण होते, ह्या सगळ्याची माहिती आज उपलब्ध आहे. पण ती गुरुकुलं नाहीशी गेली केवळ आपल्यावरती राज्य करण्यासाठी. कारण सगळ्या आक्रमकांना आपल्यापेक्षा जास्त अभ्यास त्यांचा होता की आपलं प्राण कशात आहे. भारतावरती राज्य करायचं असेल तर ही गुरुकुलं संपली पाहिजेत आणि ही गुरुकुलं नष्ट झाली तरच आपल्याला यश मिळू शकतं. तेव्हापासून जी शिक्षण पद्धती बदलत गेली ती दुर्दैवाने आम्हाला सुद्धा त्या शिक्षण पद्धतीमध्ये शिकायला लागत आहे आणि अजून बदल होईल. बदल होताना आपल्याला दिसत आहेत, अनेक प्रकारांनी बदल होत आहेत. पण ही शिक्षण पद्धती, गुरुकुलांची शिक्षण पद्धती ज्या वेळेला आपल्याला आपण पुन्हा एकदा सुरू करू त्यावेळेला आपला सशक्त भारत पुन्हा एकदा उभा राहील. गुरुकुलामध्ये ज्ञान प्रकाश होता, आपला देश ज्ञानमग्न होता त्या काळामध्ये, म्हणून भारत हे जे नाव आहे ते सार्थ होत होतं. आचार्यांनी 8व्या वर्षी 4 वेदांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. गुरुकुलामध्ये आता थोडस आपण एक गोष्ट आपल्याला जी माहिती आहे ती थोडीशी आपण बघूया पुन्हा एकदा, की भिक्षेला जायचे गुरुकुलामधनं, आपलं आजूबाजूच्या गावामध्ये भिक्षेला जायचे आणि भिक्षा मागताना त्या मातेला घरामधल्या त्यांना सुद्धा असं व्हायचं की यांना आम्ही किती भिक्षा देऊ आणि किती नको, कारण तो ज्ञानप्रकाश होता, त्या बटूंच्या ज्ञानाचा तो सन्मान होता. आपल्याला आवळ्याची गोष्ट माहिती आहे, आपण इथे सुद्धा अनेक वेळा कीर्तनामध्ये ती गोष्ट ऐकलेली आहे की एका घरामध्ये भिक्षा देण्यासारखं काही नव्हतं आणि त्या मातेला तो एक आवळा फक्त मिळाला आणि तो त्यांनी आचार्यांच्या झोळीमध्ये दिला आणि तिथे आचार्यांनी महालक्ष्मीचं ध्यान केलं आणि प्रत्यक्ष महालक्ष्मी तिथे अवतरली आणि सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस तिथे तिने पाडलेला आहे. अंगम हरे पुलक भूषण आश्रयंती भृंगांग नैव मुकुलाभरणम तमालम, अशा प्रकारे त्यांनी या महालक्ष्मीची स्तुती तिथे केलेली आहे. प्रत्यक्ष महालक्ष्मी प्रगट झाली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आपण त्यात विचार असा करायला हवा की त्या महालक्ष्मीने काय सांगितलं आचार्यांना. जेव्हा आचार्यांनी सांगितलं की तुम्ही आता इथे थांबा आणि या घरामध्ये सुख संपत्ती समृद्धी कायम राहू दे, त्यावेळेला तिने सांगितलं की यांनी आजपर्यंत कोणाला काही दिलेलं नाहीये. त्यावेळेला आचार्य असं सांगतात की माझ्यासाठी तू प्रसन्न झाली आहेस, माझ्यावरती तू अशी कृपा कर की यांचं कल्याण होऊ दे. आपल्याला आचार्यांच्या भक्तीचा किंवा आपण श्लोक जो म्हटलाय आलयम करुणालयम, करुणा दया ही किती आचार्यांच्या मनामध्ये आपल्या सगळ्यांसाठी होती हे आपल्याला यातनं दिसतं. प्रत्यक्ष महालक्ष्मी त्यांच्यासाठी प्रगट झालेली होती. आता इथे आपल्याला आचार्यांचा आणखीन एक गुण दिसतो की फक्त वेदांचं शिक्षण असून उपयोग नाहीये, ते अंगाअंगात भिनलेलं असलं पाहिजे. माझं जीवन पवित्र असलं पाहिजे, निरंतर पापक्षालन व्हायला पाहिजे. आता हा संबंध जर आपण जोडायचा झाला तर नित्यसंध्येजवळ हा संबंध जोडला जातो की ज्याच्यामुळे आपल्याला पुण्य मिळेल की नाही माहित नाही, पुण्य मिळत नाही, पण नाही केलं तर पाप लागतं. मग ह्या गोष्टींचा विचार आपण केला तर आचार्यांच्या कर्मकांड, आचार्यांचं किती समृद्ध होतं, किती उत्कट कर्म करणारे आचार्य होते हेही आपल्याला दिसतं. आणि जीवनकोश पण शुद्ध झाल्यावरती आपलं देवतांजवळ जेव्हा ऐक्य बनतं तेव्हा आपण हाक मारल्यावरती भगवंत आपल्यासाठी उभा राहतो. सत्पुरुषांचा विचार असा आहे, वैदिक धर्माच्या प्रचारासाठी पूर्ण जीवन आचार्यांनी व्यतीत केलेलं आहे. आपल्या भक्तांसाठी प्रत्यक्ष देवाला हाक मारल्यावरती देव उभा राहणं, याच्यामधनं आपल्याला आचार्यांची भक्ती समृद्ध आहे असं दिसतं.
याच्यानंतर एक प्रसंग आचार्यांच्या जीवनामध्ये असा आहे की असं म्हटलं जातं की वेदाध्ययनाचं फळ काय असावं, तर संन्यास असावं. जसं आचार्यांनी आपल्याला संन्यास घेण्याची परवानगी घरातनं असल्याशिवाय संन्यास घेता येत नाही, असा एक त्यांचा नियम आहे. आणि तिथे आपल्याला मगरीची लीला एक बघायला मिळते. गोष्टी रूपामध्ये आपल्याला फार जायचं नाहीये. तिथे आईला असं सांगतायत, मला या गोष्टीतून असं दाखवून द्यायचंय किंवा आपण विचार या गोष्टीचा अशा प्रकारे करायचा आहे की आपण थोडंसं शिक्षण घेतो आणि मी खूप काही शिकलो, अशी आपली सगळ्यांची भावना होत असते किंवा माझी होते. आपण सगळ्यांची कशाला म्हणूया, माझी भावना अशी होते की मी थोडंसं शिकलो तरी खूप काही शिकलो, आणि मग आपण ते सगळं एका ठोकळ्यामध्ये बसवायला जातो. हे असंच केलं पाहिजे, हे असंच केलं पाहिजे. आचार्यांच्या जीवनाचा विचार केला तर आचार्यांनी अशी काही क्रांतिकारी पावलं उचललेली आपल्याला दिसतात. मग आपण जर का अशी पावलं उचलू शकतो का सर्व समाजासाठी, याचा विचार या गोष्टीतून आपल्याला करायचा आहे. बघा, संन्यास घेताना आचार्यांनी आईला दिलेली वचनं काय आहेत ते आपण बघूया. एकुलता एक मुलगा संन्यास घेणार आहे, आई दुःखी झालेली आहे. प्रसंग असा आहे की स्नानाला दोघ जण गेलेले आहेत, आई आणि मुलगा. आई वरती येते आणि आचार्य खालीच राहतात, बालशंकर आहेत ते, आणि मगरीनी पाय धरलेला आहे त्यांचा. आता ही लीला आहे, कारण आई परवानगी देत नव्हती संन्यास घेण्यासाठी. यांनी ही सगळी लीला घडवून आणली की मगरीनी पाय धरलेला आहे आणि आता मी मगर ही मला घेऊनच जाणार आहे, माझा अंतच आता होणार आहे. तू आता मला जर संन्यास घे अशी परवानगी दिलीस तर मी यातनं सुटेन, मगर माझा पाय सोडणार आहे. आणि आई त्यावेळेला ही परवानगी देतीये की तू संन्यास घे म्हणून. पण यावेळेला आचार्यांची जी वचनं आहेत आईला दिलेली, ती आपल्याला विचार करणारी आहेत. बघा काय सांगतायत. आचार्य सांगतात, तू जेव्हा आठवण काढशील त्यावेळेला मी भेटायला येईल. पहिली गोष्ट, तुझ्यासारख्या अनाथ विधवेला टाकून मी जातोय असं तू समजू नकोस. तुझ्या जवळ राहून मी जेवढं समाजाची किंवा वेदांताची सेवा करू शकतो, राष्ट्रकार्य जेवढं करू शकतो, त्यापेक्षा 100 पट अधिक कार्य हे मी संन्यास घेतल्यानंतर करणार आहे. आईची समजूत घालतायत हा. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला माहिती आहे की एकदा संन्यासी झाला की मग त्याला बाकी सगळी कृत्य कर्म करण्याचे अधिकार राहत नाहीत. पण इथे आचार्यांनी असं सांगितलेलं आहे आईला की तुझ्या अंतःकाळी मी तुझ्या जवळ असेल आणि तुझी सगळी अंतिम कार्य जी काय असतील ती मी करेन स्वतः. की जो अधिकार त्यावेळेपासून किंवा अजूनही तो मान्य नाहीये. संन्यासी एकदा झाला की त्यांनी काही पाश मागे ठेवायचे नाहीयेत. आचार्यांनी हे वचन दिलंय. त्यावेळेला आई सुद्धा म्हणते की हे तर शक्य नाहीये. आचार्यांनी समजूत घालून आईला समजवलेलं आहे की मी सगळ्यांना सांगेन की संन्यास मिळण्यासाठी परवानगी देताना ही अट होती, असं मी सांगेन सगळ्यांना. आणि आईच्या अंतकाळी सुद्धा आचार्य आलेले आहेत आणि आईची सगळे अंतिम कार्य जे आहे आईचं, हे आचार्यांनी केलेलं आहे. त्यावेळेला त्यांच्या त्या गावामध्ये, कालटी ग्रामामध्ये असलेल्या पंडितांनी नकार दिलेला होता की एका संन्यासाला हे अधिकार नाहीत, हे तुझ्याकडून घडणार नाही. त्यावेळेला या सगळ्यांना बाजूला ठेवून स्वतः कर्म सगळं करून हे अंतिम कार्य सगळं आचार्यांनी स्वतःच्या आईचं केलेलं आहे. हे वचन त्यांनी संन्यासाची परवानगी मागताना दिलेलं होतं. आता याच्यातनं आपण काय विचार घ्यायचा आहे? आपण किती स्वतःला बांधून ठेवतो अनेक गोष्टींमध्ये. आचार्यांसारखा महात्मा, त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या या एका प्रसंगाचा जर का आपण विचार केला तर आपण काय आहोत त्यांच्या समोर, किंवा आपण किती आपल्या स्वतःला अनेक कर्मांमधनं बांधून ठेवतो, किंवा हे असं नाही नियमात बांधून ठेवतो सोयीनी, याचा विचार आपण प्रत्येकाने करावा. त्याच्यावरती जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. आचार्यांच्या बाललीला खूप आहेत, ऐकण्यासारख्या आहेत, पण आपण आढावा फक्त हा सगळा घेतोय आचार्यांच्या जीवनाचा. याच्यानंतर संन्यासाची परवानगी या सगळ्या अटींवरनं आचार्यांनी मिळवली आणि त्यावेळेला सुद्धा ते घरी न जाता सद्गुरूंच्या शोधार्थ आचार्य निघालेले आहेत. सर्वश्रेष्ठ गुरु गोविंदपाद यांचं नाव त्यांना माहिती होतं, त्यांनी ऐकलेलं होतं. त्यांचा शोध घेण्यासाठी आचार्य निघालेले आहेत. मध्ये त्यांना सहाध्यायी सुद्धा त्यांचे मिळालेले आहेत. आणि हे सगळेजण आचार्य आपल्या गुरु गोविंदपादांच्या शोधार्थ निघतात. आता गुरु गोविंद भगवतपाद यांची गुरु परंपरा आपण ऐकली पाहिजे. आचार्यांचे गुरु होणे ही किती मोठी गोष्ट आहे. त्यांची गुरु परंपरा जर आपण पाहिली तर नारायण, ब्रह्मदेव, वसिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शुक, गौडपाद अशी उत्तुंग असलेली गुरु परंपरा, आणि त्यातले एक यांचे गुरु गोविंदपाद. आश्रमात प्रवेश केला,
समोर आचार्य दिसलेले आहेत, गुरु गोविंदपाद दिसलेले आहेत, त्यांना नमस्कार केला आणि चरणावर मस्तक त्यांच्या ठेवलेलं आहे. आणि सगळ्या साहित्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला अनेक वेळा असं दिसतं की आचार्यांना शब्द स्फुरले. कनकधारा स्तोत्र जे मगाशी म्हटलं महालक्ष्मीचं त्यांनी स्मरण केलं. आचार्यांची भक्ती इतकी उत्कट होती, ज्ञान इतकं उत्कट होतं की त्यांना हे सगळे शब्द स्फुरत होते. शरणं भवती न जननी न पिता न सुतो न सोदरा अन्ये परमं शरणमिदं स्यात् चरणं मन. अशा प्रकारे गुरुजींना त्यांनी नमस्कार केला, आपल्या गुरूंना नमस्कार केला. आणि याचा आचार्य गोविंदपाद यती विचारतात, तू कुठून आलास? आता याही गोष्टी आपल्याला अनेक वेळा माहिती आहेत की त्यांना ते वाट बघत असतात. सद्गुरू पाहिजे ही तळमळ कायम ठेवा, असं आमचे गुरुजी नेहमी सांगतात की आपल्याला सद्गुरू पाहिजे ही तळमळ कायम ठेवा. सद्गुरू आपणहून आपल्या आयुष्यामध्ये येतात किंवा येऊन गेलेलेही असतात, आलेले असतात, फक्त आपण ओळखू शकत नाही. पण सद्गुरू पाहिजे ही तळमळ कायम ठेवा. आचार्य गोविंदपाद यती विचारतात की तू कोण, कुठून आलास? मनोबुद्ध्यंकार चित्तान्नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्यो भूमीर न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आचार्य आपली ओळख सांगतायत. हे सगळे शब्द त्यांना स्फुरलेले आहेत. आचार्यांनी याच्यावरती खूप मोठं स्तोत्र रचलेलं आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, मी काहीही नाहीये. मी ज्ञानेंद्रिय नाहीये, मी पंचेंद्रिय नाहीये, पंचमहाभूत सुद्धा मी नाहीये. आनंद रूप असलेला, आनंदमय असलेला चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आचार्य आपली ओळख सांगतायत. भगवान गोविंदपाद म्हणतात, ओळख पटली, तुझीच वाट मी बघत होतो. अध्ययन सुरू झालं. 8व्या वर्षी त्यांचे 4 वेदांचं अध्ययन पूर्ण झालेलं होतं. 12व्या वर्षी अष्टवर्षे चतुर्वेद, द्वादशे सर्वशास्त्रविद. 12व्या वर्षी सर्व शास्त्रांचा विषय पूर्ण झाला होता अभ्यास करून. आता फक्त आपण एक यादी बघूया की नक्की अभ्यास केला म्हणजे किती केला असेल 8व्या वर्षी आणि 12व्या वर्षापर्यंत या गोविंदपाद यतींकडे. षड्दर्शन, त्याच्यानंतर सांख्य, मीमांसा, न्याय, योग, हे सगळं एकत्वात. त्यांचं वाक्य असं आहे, या सगळ्याचं ज्ञान त्यांनी जे मिळवलंय ते किती आहे उत्तुंग. एकत्वात अनेकतेची अभिव्यक्ती आणि अनेकतेमध्ये एकतेचं दर्शन समजावून सांगणं. 4 वेद, 6 दर्शन, 4 वेदांग, छंद, ब्राह्मण, अरण्यक, उपनिषद, हे सगळं 8व्या वर्षी आणि 12व्या वर्षी. 8व्या वर्षी वेद झाले आणि 12व्या वर्षापर्यंत हे सगळं ज्ञान पूर्ण झालेलं आहे. स्मृतींचा अभ्यास केलेला आहे. बालशंकरांचं अध्ययन हे पूर्णत्वाकडे जातोय. आणि एका दिवशी या 12व्या वर्षानंतर स्वतः त्यांच्या गुरूंनी, गोविंद यतींनी त्यांना आज्ञा केलेली आहे की तू आता वाराणसीला जा. तिथल्या मुमुक्षु जनांना तू तत्वज्ञानाचा उपदेश कर. सगळं आयुष्य जे आपलं आचार्यांचा आपण विचार केला तर ते केवळ 32 वर्षांचं आहे. त्याच्यामध्ये 12व्या वर्षी हे गोविंदपाद यती त्यांना सांगतात की तुम्ही वाराणसीला जा आणि तिथे काशी विश्वेश्वर महाराज तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देतील. आचार्यांच्या जीवनामध्ये अनेक क्षण असे आले की आपण त्यांच्या साहित्याचा अभ्यास म्हणून केला पाहिजे की अनेक वेळा भगवंतांनी दर्शन त्यांना दिलेलं आहे. आचार्य आपल्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे मार्गस्थ झालेले आहेत आणि गंगेवर स्नानासाठी गेलेत. वाराणसीला गेल्यावरती त्यांच्या मार्गामध्ये एक चांडाळ आडवा येतो आणि तिथे आचार्य म्हणतात की तू बाजूला हो, तुझा स्पर्श मला होईल. त्यावेळेला तो चांडाळ या आचार्यांना प्रश्न विचारतो की तू आत्मा, देह, हे सगळ्याचा तू जर का अभ्यास करून आलायस, एवढ्या शास्त्राचा, वेदांगाचा अभ्यास करून आलायस, तर तू मला बाजूला हो असं का म्हणतोस? तू आणि मी एकच आहोत नाही का? असा तो चांडाळ प्रश्न विचारतोय. खूप मोठी चर्चा, तत्वज्ञानाची चर्चा ही त्यांच्या दोघांमध्ये झालेली आहे. आचार्यांनी त्यांना समर्पक अशी उत्तर दिलेली आहेत. आणि इथे मनीषा पंचक स्तोत्र जे आहे की ज्याचा विचार हा वेगळा मनीषा पंचक स्तोत्रामध्ये आपण केला पाहिजे, त्याच्याविषयी बोलण्यासारखं आणखी खूप काही आहे. हे मनीषा पंचक स्तोत्र हे त्या चांडाळाच्या समोर आचार्यांनी रचलेलं आहे. आणि हे स्तोत्र ऐकल्यानंतर प्रत्यक्ष जसं गुरूंनी सांगितलं होतं की काशी विश्वेश्वर तुला दर्शन देईल, त्या चांडाळाच्या रूपामध्ये प्रत्यक्ष शंकर महादेवांनी त्यांना दर्शन दिलेलं आहे. याच्यानंतर आता पुढच्या मार्गक्रमणासाठी प्रत्यक्ष शंकर महादेव काशी विश्वेश्वर आचार्यांना मार्गदर्शन करतात की तू पुढे काय कर.
भगवान शंकरांचे शब्द आहेत, दुष्ट लोकांनी वेदांचा विपरीत अर्थ काढलेला आहे. तू सर्वज्ञ आहेस, परब्रह्म परमेश्वर सर्व शक्तिमान सर्वज्ञ हे सगळं तू जाणतोयस, म्हणून अद्वैतपर भाष्य कर. श्रुतींवरती श्रुतींची सूत्र इतिहास याच्याविषयी तू लिही. अद्वैत संप्रदायाचा प्रचार कर, प्रसार कर आणि तुझ्या भाष्याचा ब्रह्मदेवाच्या सभेत सुद्धा सत्कार होईल, सन्मान होईल असा आशीर्वाद काशी विश्वेश्वर इथे आचार्यांना देत आहेत, स्वतः शंकर महादेव देत आहेत. अत्यंत कर्मठ असलेल्या, आता हे सुद्धा संवाद चालू आहे आचार्यांचा आणि शंकरांचा. शंकर महाराज स्वतः सांगतायत, शंकर महादेव, की अत्यंत कर्मठ असा मंडन मिश्र, प्रभाकर, शैव, नील, कंठ, शाक्त, गुप्त, वेददस्कर, भास्कर असे प्रबळ अनेक जण आहेत की जे स्वतःच्या मतांनी चालतायत, वेदांताचा कसाही अर्थ लावतायत. या सगळ्यांचं खंडन, मताचं खंडन तू कर आणि तत्वज्ञानाचा माझ्या अद्वैत तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार कर, अशी आज्ञा शंकर महादेव इथे आचार्यांना देतात. आचार्यांनी याच्यानंतर पूर्ण ईशादी वास्योपनिषद आणि जी काही उपनिषद आहेत याच्यावरती भाष्य लिहिलेलं आहे. गीतेवर भाष्य लिहिलेलं आहे. विष्णू सहस्रनामावर सुद्धा भाष्य लिहिलेलं आहे. आता आमचा अभ्यास तर चालू आहे विष्णू सहस्रनामावरती. विष्णू सहस्रनामाच्या प्रत्येक नावाचा, विष्णूच्या नावाचा अर्थ आपल्याला माहिती असतो किंवा आपण वाचतो, त्याच्यावर अनेक प्रवचनं आपण ऐकतो. पण शांकर भाष्य हा कधी बेस घेऊन कोणी बोललं का? आपण शांकर भाष्य वाचलं का विष्णू सहस्रनामाचं? कसं आहे, आपापल्या परीने अर्थ लावणारे, आपापल्या परीने तो समजावून सांगणारे अनेक जण आहेत. पण ज्यांनी ही वैदिक संस्कृती किंवा प्रत्येक डेफिनेशन आपण जी म्हणतो, व्याख्या जी प्रत्येक गोष्टीची सांगितली गेली, ही आचार्यांनी सांगितलेली आहे, त्याचा अभ्यास आपण करायला हवा. विष्णू सहस्रनामाच्या आधी जे 5 प्रश्न विचारलेले आहेत धर्मराजांनी, त्याची उत्तरं काय दिलेली आहेत, प्रश्न कसे विचारले, त्याची उत्तरं कशी दिली आहेत आणि त्या उत्तरातनं काय अपेक्षित आहे, हे सगळं शांकर भाष्यामध्ये आहे. म्हणजे कदाचित असं पुढचा उपक्रम असा होऊ शकतो की चातुर्मासामध्ये निदान प्रत्येक एकादशीला अर्धा 1 तास आपण विष्णू सहस्रनामाचा विचार करावा, शांकर भाष्याचा विचार करावा. विष्णू सहस्रनामाचा केशव म्हणजे काय, विश्वम विष्णू वषटकारो म्हणजे काय, सगळी शेवटी 1000 नावं ही विष्णूचीच आहेत, सगळं बरोबर आहे. पण त्याच्या मागची नक्की भावना काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, व्याख्या काय आहे, हे शांकर भाष्यामध्ये आचार्यांनी या भाष्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. गीतेवरती भाष्य लिहिलंय, विष्णू सहस्रनामावरती लिहिलंय, असे अनेक ग्रंथ आहेत याच्यावर ज्याचा ब्रह्मसूत्र लिहिलेली आहे. याच्यानंतर आणखीन एक प्रसंग आचार्यांच्या जीवनामध्ये एक त्यांचा आपण बघितला पाहिजे की आचार्य हे सगळीकडे कायम प्रवासात, कायम देशाटन चालू होतं. अनेक ठिकाणी आचार्यांचा प्रवास सुरू असतो आणि शिष्य प्रत्येक ठिकाणी कोणाकोणाला काय काय शिकवणं, आणि अशाच एका ठिकाणी शिष्यांना आचार्य शिकवत बसलेले होते. त्यावेळेला तिथे वृद्ध आले आणि त्यांनी आचार्यांना सरळ सरळ प्रश्न केला. तदंतर प्रतिपत्तौ या सूत्राचा अर्थ तू सांग. तू ब्रह्मसूत्रावर भाष्य दिलेस ना, या सूत्राचा अर्थ सांग, माझं समाधान होईपर्यंत तू अर्थ सांग. आचार्यांनी त्या वृद्धाचं जे काही आव्हान होतं त्याच्यावरती 8 दिवस पर्यंत या दोघांची चर्चा झालेली होती आणि आचार्यांनी त्या वृद्धाचं पूर्ण शंका समाधान, त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आचार्यांनी दिलेलं आहे. आणि हे सगळं 8 दिवस पर्यंत हा संवाद चालला आणि याच्यानंतर त्या वृद्धांनी अखेरीस आपल्या मूळ रूपामध्ये दर्शन आचार्यांना दिलेलं आहे, श्री व्यास रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. आचार्यांनी व्यासांची पाद्यपूजा केली आणि आता इथे आचार्य असं म्हणतात की माझं सगळं कार्य हे आता इथे पूर्ण झालेलं आहे. मला मला माझ्यासाठी कार्य लिहून ठेवलेलं होतं, ज्या ज्या गुरूंच्या आज्ञा माझ्याकडे होत्या, मला दिलेल्या होत्या, ते सगळं कार्य मी इथे पूर्ण केलेलं आहे. आता मी माझा देह इथे तुमच्या समोर तुमच्या साक्षीने मी गंगेमध्ये विसर्जित करतो, असं आचार्य व्यासांना म्हणतात. पण इथे व्यासांनी अडवलेलं आहे. व्यास म्हणतात अजून तुझं खूप कार्य बाकी आहे. आता इथे 2 प्रसंग असे आहेत की ज्याच्यामध्ये थोडासा वादात्मक किंवा विवादात्मक विषय आहे. अनेक मतांतर आहेत की अल्पायू असा बालशंकर असताना, एकदा काही फक्त आपण समजून घेऊ आणि पुढे जाऊ, त्याच्यावरती चर्चा आपण फार करणार नाही कारण ते मतांतर भरपूर आहेत त्याच्यामध्ये, की आचार्यांचं आयुष्य वाढलं किती, कधी कधी वाढलं. काही लोक म्हणतात की
8 वर्ष आयुष्य हे संन्यासाच्या वेळेला वाढलं आणि आता इथे व्यासांनी सांगितलं की 16 वर्ष आयुष्य हे मी तुला वाढीव देतो. पण याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. आपल्याला आचार्यांच्या साहित्याविषयी, आचार्यांच्या शांकर भाषेविषयी आणि वेदांताविषयी विचार फक्त करायचा आहे. व्यासांनी सुद्धा सांगितलंय, ज्याप्रमाणे काशी विश्वेश्वरांनी दर्शन दिल्यावरती सांगितलं की अनेक प्रकांड पंडित असे आहेत की जे स्वतःच्या तत्वज्ञानाला चिकटून बसलेले आहेत, की ज्यांनी वेदांताचा अर्थ त्यांना हवा तसा लावलेला आहे. तशीच गोष्ट इथेही श्री व्यास असं सांगतात की अजून पृथ्वीवरती अनेक पंडित शिल्लक आहेत, त्यांचं खंडन तुला करायचंय. त्यासाठी तू दिग्विजय तुझ्याकडून घडला पाहिजे आणि या सगळ्यांचं खंडन केल्यानंतर वैदिक सनातन संस्कृतीची स्थापना तुला करायची आहे. म्हणून अजून तुझं कार्य संपलेलं नाही, तू हे कार्य करत राहा. आणि व्यासांच्या आज्ञेनंतर आचार्य प्रवृत्त झालेले आहेत पुढचं कार्य करण्यासाठी. त्याच्यानंतर त्यांनी कुमारिल भट्ट आहे, मंडन मिश्र आहे, कापालिक आहे, या सगळ्यांशी वादविवाद करून त्यांना जिंकलंय, सगळ्यांना शिष्य बनवलंय. एकूण जर का आपण सगळा विचार केला तर 47 पेक्षा जास्त मतांचा यांनी खंडन केलेलं आहे. वेगळी मतं आहेत, अशी 47 मतं किंवा त्यापेक्षा जास्त अशा या सगळ्या मताच्या मुख्य पंडितांचा पराभव किंवा त्यांना वादात जिंकलेला आहे, त्यांना सगळ्यांना शिष्य करून घेतलेला आहे. आचार्यांचा जीवनाचा प्रवासाचा विचार आपण करतोय, त्याच्यामध्ये ज्ञान, कर्म आणि भक्ती हे सगळंच उत्कट असल्याचं आपल्याला दिसतं. चरित्र भाग हा अनेक ठिकाणी आपण गोष्टी रूपामधनं वाचतो, अनेकांना सांगतो, पण या सगळ्याचं गमक कशात आहे तर ज्ञान, कर्म आणि भक्तीमध्ये आहे. आचार्यांची भक्ती उत्कट होती, ती आपल्याला अनेक स्तोत्रांमधून किंवा आचार्यांनी हाक मारल्यावरती स्वतः परमेश्वर परमात्मा समोर उभा राहणं, अवतरणं, याच्यामध्ये आपल्याला त्यांची भक्ती उत्कट ही दिसते. आचार्यांनी अनेक विद्वानांना आपल्या ज्ञानाने वादविवादात जिंकलेला आहे. ज्ञान आणि कर्म याची सांगड कशी घालावी याचा एक छान प्रसंग आचार्यांच्या या जीवन प्रवासामध्ये आपल्याला दिसतो. याचा समन्वयाने विचार करावा, विवेकाने विचार करावा, असं आपल्याला आचार्य पटवून देत आहेत. एकदा प्रभाकर नावाचा एक शास्त्री होता, प्रभाकर. ही गोष्ट आपण थोडीशी बघूया. प्रभाकरांनी प्रश्न केलेला आहे आचार्यांना त्यांच्या वादामध्ये जेव्हा सुरुवात झाली की तुमचा संन्यास मार्ग हा माणसाचं हित साधणारा नाही, असं प्रभाकराचं म्हणणं आहे. सृष्टीच्या नियमाप्रमाणे प्रत्येक कर्माचं फळ हे मिळतं, प्रभाकराचं मत आहे. बघा, संन्यास मार्ग हा माणसाचं हित साधणारा नाही, कर्म मार्गाचं फळ हे मिळतंच, कर्मफळ हे देणारच आहे. मग यज्ञयाग हे वैदिक कर्माचं मुख्य अंग आहे आणि फळ जर का आपल्याला मिळणार आहे आणि फळ मिळाल्यानंतर आपल्याला जीवनात जर का आनंद मिळतो तर परब्रह्म आणि परमेश्वर परमात्मा याचा आपण वेगळा विचार कशासाठी केला पाहिजे, असं प्रभाकराचा प्रश्न या आचार्यांना आहे. आचार्यांनी खूप छान समजावून सांगितलंय, आपल्याला पटेल असं समजावून सांगितलंय, समजेल असं सोप्या भाषेमध्ये. आचार्य म्हणतात वैदिक ऋषींनी हे जे काही कर्मकांड निर्माण केलं किंवा कर्मकांड करायला सांगितलंय हे मनाच्या शुद्धीकरता करायला सांगितलेलं आहे. शुचिरभूत मनाला परमात्मा स्वरूप जाणून घेण्यासाठी, त्या मार्गाला नेण्यासाठी ते शुद्ध असणं गरजेचं आहे. आणि कर्मकांड करण्यामागे हा हेतू आहे की मन शुद्ध झालं पाहिजे. आणि हा हेतू न जाणता आपण जर का कर्मकांड केलं तर त्यापासून आपल्याला सुख मिळत नाही. प्रश्न काय होता की कर्मकांड किंवा संन्यास मार्ग हा माणसाचं हित करणारा नाही, कर्म फळ देणारच आहे. मग आम्ही यज्ञ करू, कर्मकांड करू, वेगळा विचार करण्याचं काही कारण नाही. आचार्य त्याच्यावर सोपं आपल्याला समजेल सोप्या भाषेत असं उत्तर काय आहे की मनाच्या शुद्धीकरता कर्मकांड आहे आणि हे कर्मकांड मन शुद्ध करतं आणि मगच आपण भगवंताप्रती जाण्यासाठी तयार होऊ शकतो. अशा सोप्या भाषेमध्ये आपल्याला आचार्य समजून सांगतायत. पण आपण आचार्यांचं भाष्य वाचलं तर आपल्याला या गोष्टी कळतील. आचार्यांना थोडक्यात इथे पुढे या संवादामध्ये अनेक गोष्टी अशा आलेल्या आहेत की यशाचा आनंद हा क्षणिक आहे आणि यश मिळालं म्हणून आनंद होऊ नये आणि अपयश आलं म्हणून आपण दुःखी होऊ नये. याच्या पलीकडे आपल्याला जर का जायचंय तर इथे आचार्य ज्ञानमार्गाविषयी पण बोलत आहेत. आपण समजून घ्यावं म्हणून आग्रह धरत आहेत. सुखदुःखापासून जर वाचायचंय, परमात्मा स्वरूप जर का जाणून घ्यायचंय तर ज्ञानमार्गच आपल्याला इथपर्यंत नेऊ शकतो. आपल्याला पुढच्या 2 दिवसाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला बुद्धी वापरणं ज्ञानमार्गामध्ये जाण्यासाठी याविषयी पुढे आपल्याला नंतर ऐकायचंय. प्रत्येकाला कर्म जी नेमून दिलेली आहे ती प्रत्येकाने केलीच पाहिजेत, त्याशिवाय त्याची सुटका नाही असं आपल्याला आचार्य सांगतात.
म्हणजे कर्म मार्ग सुद्धा आचार्य सांगतात आणि त्याबरोबरच ज्ञान मार्ग सुद्धा समृद्ध करायला आचार्य आपल्याला सांगतात. याच्यानंतर शिष्यांनी काही प्रश्न विचारले, तो संवाद झाला, सगळ्यावरती आचार्यांनी खूप चांगली उत्तरं त्यांना दिली. त्या वादविवादामध्ये आचार्यांनी बाकीच्या सगळ्यांचा पराभव केलेला आहे आणि कर्मकांड हे मनाच्या शुद्धीकरता आहे हे त्या प्रभाकराला समजावून सांगितलेलं आहे. आचार्यांनी आणखीन एक गोष्ट आपल्याला दिलेली आहे, ती म्हणजे पंचायतन पूजा. त्या काळामध्ये प्रत्येक जण आपापल्या देवतेला घेऊन बसलेला होता. गणपत्य होते, शैव होते, वैष्णव होते, एकमेकांचं तोंड बघायचे नाहीत, एकमेकांचा देव बघायचे नाहीत, एकमेकांच्या त्या देवाच्या गल्लीतून पण जायचे नाहीत. इतका पराकोटीचा आपल्या देवतेवरचा विश्वास होता आणि दुसऱ्या विषयीचा तिरस्कार होता. या सगळ्यांना कुठेतरी एकत्र आणावं, या सगळ्या उपासना पद्धती एकत्रित व्हायला पाहिजेत, सगळा हिंदू धर्म शेवटी एकच आहे, या दृष्टीने विचार करताना आचार्यांनी पंचायतन पूजा ही संकल्पना मांडली. आणि त्यावेळेला आपण म्हणतो ना, गणपती, शिवहरी, भास्कर, अंबा हे सगळेजण एकत्र आणले आणि पंचायतन पूजेचा प्रतिष्ठापना पहिल्यांदा समाजाला जी दिली ही आचार्यांनी दिलेली आहे. समाजामध्ये एकोपा राहावा आणि सामंजस्य वाढावं म्हणून ते गरजेचं होतं आणि त्यावेळेला आचार्यांनी हे काम केलं. उत्कट भक्तीचा आणखीन एक प्रसंग या आचार्यांच्या जीवनामध्ये एकदा आला होता, तो एक आपण बघूया आणि मग पुढे आपण थोडीशी उपनिषदांची प्रस्तावना या विषयाकडे जाणार आहोत. आचार्यांचं जन्मस्थान केरळमधलं कालटी नावाचं गाव होतं आणि तिथे गावाच्या बाहेर एक ग्रामदेवतेचं मंदिर होतं. लहानपणी ज्या वेळेला शिवगुरू होते त्यावेळेला त्यांच्याबरोबर आचार्य सुद्धा म्हणजे शंकर, बालशंकर सुद्धा पूजेला जायचे त्या देवाच्या. आणि दरवेळेला काय व्हायचं, आचार्य शिवगुरू नैवेद्य दाखवायचे आणि ते दूध नैवेद्याचं आचार्यांसाठी ठेवायचे. शिवगुरू बाहेर गेलेले असताना, परगावी गेलेले असताना एकदा पूजा करण्याचा योग ह्या बालशंकरांचा होता आणि त्यांनी नैवेद्य दाखवला. आता नैवेद्य दाखवला तर देवी नैवेद्य दूध ते स्वीकारत नाही म्हणून यांना रडू कोसळलं. बालशंकरांमध्ये सुद्धा भक्ती इतकी उत्कट होती की देवी आपला नैवेद्य स्वीकारत नाही म्हणून यांना रडू कोसळलं. त्यांनी देवीची प्रार्थना केली, देवी प्रकट झाली आणि तिने दूध संपवलं, नैवेद्य ग्रहण केला. आता ह्यांना आणखीन रडायला आलं. आता देवी म्हणते की मी तुझा नैवेद्य घेतला, आता का तू रडतोयस? नाही म्हणे, माझे वडील रोज मला याचा नैवेद्य तुला दाखवल्यावर मला प्रसाद द्यायचे, आता मला कुठे तू शिल्लक ठेवलायस? म्हणून आचार्य रडतायत. देवी प्रसन्न झाली आहे. देवीनी आईच्या रूपामध्ये येऊन त्यांना दुग्धपान दिलेलं आहे. आचार्यांचं ज्ञान याविषयी शंकर भाष्याचा विचार आपण पुढचे 3 दिवस करणारच आहोत. पण ज्ञान, कर्म आणि भक्ती यांची उत्कटता किती आहे याचा विचार आपल्याला या आचार्यांच्या सगळ्या जीवनामधनं घ्यायचा आहे. आचार्यांचा शंकर भाष्याचा आपण जर का विचार केला तर ईशावास्योपनिषद आपला उद्याचा विषय जो आहे त्याच्याविषयीची प्रस्तावना, कारण उद्या हे सगळं पूर्ण होईल असं नाही सगळं बोलून. ईश तत्व जाणून घ्यावा, परमात्मा परमेश्वर जाणून घ्यावा म्हणून आचार्य हे सगळं आपल्याला शंकर भाष्याचा विचार आपल्याला सांगतात. वेदांगाच्या संकल्पना स्पष्ट झाल्या पाहिजेत. ईशावास्योपनिषद पूर्ण आपण 10 उपनिषदांचा, दशोपनिषदाचा जर का आपण विचार केला तर त्याच्यामध्ये ईशावास्योपनिषद हे पहिलं उपनिषद येतं की ज्याच्यामध्ये ईश म्हणजे परमात्मा, परमेश्वर त्याच्याविषयी सगळं सांगितलेलं आहे. आता मुळात उपनिषद या शब्दाविषयी संकल्पना आपली स्पष्ट असली पाहिजे. उपनिषद जवळ बसून समजून घ्या. प्रत्येक ठिकाणी हाच आपल्याला ह्याची पुनरावृत्ती आपल्याला दिसते की प्रत्येक वेळेला ऋषी मुनी सगळे आपल्याला सांगतात, महात्मे हे सगळं सांगतात की इथे या आणि समजून घ्या. ज्ञान स्वरूप जे काही आहे ते समजून घ्या, जवळ बसा आणि समजून घ्या. मग या संकल्पना स्पष्ट होऊन आपल्याला काय मिळणार आहे? उपनिषदांचा अभ्यास करून आपल्याला मिळणार आहे काय? कारण कुठची गोष्ट आपण ज्या वेळेला करायला जातो त्यावेळेला आपला त्याचा काहीतरी फायदा असल्याशिवाय, आपला काहीतरी स्वार्थ त्याच्यात दिसल्याशिवाय आपण जात नाही. हा आपला धर्म आहे, मनुष्य धर्म आहे, स्वभाव आहे. काय मिळणार आहे उपनिषदांचा अभ्यास करून? संकल्पना स्पष्ट झाल्या, काय मिळणार आहे आम्हाला? गमक कशात आहे उपनिषदांच्या किंवा या सगळ्या वेदांताच्या अभ्यासाचं? ऋषी असं सांगतात, उपनिषदांचा किंवा वेदांताचा अभ्यास करून काय मिळेल? विचारांची प्रगल्भता, भावनांची उत्कटता आणि कर्मामधला उत्साह.
या 3 गोष्टी तुम्हाला मिळतील. काय मिळणार? विचारांची प्रगल्भता, भावनांची उत्कटता. भावनांची उत्कटता म्हणजे आपण सेन्सिटिव्ह बनणार आहोत, आणि आपल्या कर्मातला उत्साह. हे गमक आहे. आता याचं उदाहरण द्यायचं झालं, समजा हे होतं का असं? तर होतं. मी स्वतः अनुभवलं. असं होतं. विचारांची प्रगल्भता येते, हळूहळू येईल. पण भावनांची उत्कटता, एखाद्या गोष्टीविषयी आपण व्यक्त झालं पाहिजे, मला काय त्याचं, असं काही न म्हणता घडणाऱ्या गोष्टींविषयी किंवा समोर येणाऱ्या एखाद्या घटनेविषयी आपण स्वतःहून व्यक्त झालं पाहिजे, ही हिंमत मनामध्ये निर्माण करण्याचं काम वेदांताचा अभ्यास करतो, उपनिषदांचा अभ्यास करतो. विचारांची प्रगल्भता, भावनांची उत्कटता. आपण सेन्सिटिव्ह आहोत असं फक्त आपल्याला वाटतं. आपण आहोत का खरोखर? आमचे गुरुजी नेहमी म्हणतात, अनेक प्रवचनातनं, आमच्या रोजच्या वर्गातनं एकदा तरी हे असतं की समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतायत ना, त्या कोणामुळे घडतायत? चांगल्या गोष्टी असतील, वाईट गोष्टी असतील, ज्या काही गोष्टी घडतायत समाजामध्ये, या कोणामुळे घडतायत? समाजातल्या सज्जनांमुळे घडतायत, असं आपण म्हणूया. हे आम्हाला गुरुजी नेहमी सांगतात. समाजामध्ये ज्या चांगल्या गोष्टी घडतायत त्या चांगल्या सज्जन लोकांमुळे घडतायत, आणि ज्या वाईट गोष्टी घडतायत त्याला सुद्धा कुठेतरी जबाबदार हा सज्जन माणूसच आहे. कारण आपण सेन्सिटिव्ह आहोत असं आपल्याला वाटतं, पण त्या वाईट घडणाऱ्या गोष्टींविषयी विरोध आपण दर्शवतो का? त्या चुकीच्या गोष्टी होऊ नयेत म्हणून त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो का? आता इथे सांगतात की, असं एक वाक्य आहे इंग्रजीमध्ये की, जर तुम्ही चुकीच्या किंवा बरोबरच्या म्हणजे येस ऑर नोच्या बाजूला नसाल तर तुम्ही तटस्थ राहू शकत नाही. म्हणजे तुम्ही जर उत्तराचा भाग नसाल, उत्तर सोल्युशनचा भाग तुम्ही जर का नसाल, तर तुम्ही पार्ट ऑफ क्वेश्चन, तुम्ही त्या अडचणीचेच भाग आहात, नाही तर तुम्ही उत्तराचे भाग व्हा. तटस्थ राहणं हे काही शक्य नाही. त्यामुळे विचारांची प्रगल्भता, भावनांची उत्कटता आणि कर्मातला उत्साह, उपनिषदांचा अभ्यास व्यक्तीला निर्भय बनवतो. एखाद्या गोष्टीविषयी व्यक्त होणं, एखाद्या गोष्टीविषयी आत्मविश्वासाने ती गोष्ट अंगावर घेऊन करणं, हा जो काही भाग आहे, ही जी काही मनातली हिंमत आहे, ही आपल्याला उपनिषद शिकवतात. या संकल्पना आपण रोजच्या जीवनात कशा जगणार हे आपल्याला आता पाहायचं. एखादी संकल्पना समजून घ्यायची आणि मग ती जगायची कशी. रोज ऍक्शन प्लॅन पाहिजे ना. बऱ्याच ठिकाणी काय होतं, अनेक व्याख्यानांमधनं अडचणी मांडल्या जातात, प्रश्न मांडले जातात, हे असं असं झालं पाहिजे, हे असं असं केलं पाहिजे. पण ऍक्शन प्लॅन काय? आज उद्या सकाळी मी काय करू? उद्या सकाळी मी रोज या गोष्टी करतोय, त्याच्यामध्ये थोडासा बदल केल्यामुळे मला किती मोठं तत्वज्ञान जगायला मिळणार आहे, याचा ऍक्शन प्लॅन कोणीतरी सांगितला पाहिजे ना. आपण या सगळ्यामध्ये दैनंदिन जीवनातला ऍक्शन प्लॅनचा सुद्धा आपण विचार करणार आहोत. ज्ञान, कर्म आणि भक्ती हे 3 मार्ग हे आपल्याला भगवंतापर्यंत नेतात. आता याच्यात सुद्धा 2 गोष्टी आहेत की भगवंतापर्यंत पोहोचणं, आध्यात्मिक यश. आध्यात्मिक यश म्हणजे काय? माझ्यामधलं आणि भगवंतामधलं अंतर शून्य करणं. आपण एका बाजूला तत्वज्ञानाचा विचार करताना, अभ्यास करताना असा करतो की भगवत स्वरूप झालं पाहिजे, भगवंत आणि मी एकच झालं पाहिजे असं आपण म्हणतो. अद्वैत तत्वज्ञान एकच, जीवाशिवाचं ऐक्य आहे, एकच आहे. मी म्हणजे भगवंत, भगवंत म्हणजे मी, हे एकच आहोत असं आपण म्हणतो. तत्वज्ञानाचा अभ्यास करताना असं होण्यासाठी प्रयत्न करतो, आणि दुसऱ्या बाजूला आपण असं म्हणतो की मी भगवत चरणापर्यंत पोहोचणार आहे. भगवत प्राप्ती हा विषय आपण मांडतो. मग भगवत प्राप्ती होणार असेल तर प्राप्ती कशाची होणार आहे? जी माझ्यापासून दूर आहे त्याची प्राप्ती होणार आहे ना. मग भगवत प्राप्ती ही टर्म बरोबर का भगवत स्वरूप होणं, आम्ही दोघं एकच होणं, ही टर्म बरोबर? याचाही आपण विचार केला पाहिजे. असे छोटे छोटे विचार मनामध्ये यायला पाहिजेत, प्रश्न मनामध्ये यायला पाहिजेत. आता आपण ज्ञानकर्म भक्ती ही का आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे, काय गरज आहे या सगळ्याची? आपण मीराबाईचं उदाहरण घेतलं तर तिच्याकडे संतांमध्ये भक्ती उत्कट होती, मीराबाईकडे भक्ती उत्कट होती, ज्ञानोबांकडे ज्ञान उत्कट होतं, आणि आचार्यांमध्ये 3ही गोष्टी उत्कट होत्या. कोणत्या तरी एक गोष्ट उत्कट ही सगळ्यांकडे असतेच. आपण उदाहरण समजा घेतलं की कुठलंही काम करायचंय, आपण देवळात येतो. आपण देवळात काय येतो? भगवंताविषयी प्रेम वाटतं म्हणून येतो. म्हणजे भावना आपल्या मनामध्ये काहीतरी आहे, भगवंताविषयी प्रेम आहे म्हणून आपण देवळामध्ये येतोय. पण देवळामध्ये आपण कधीपर्यंत येऊ? जोपर्यंत हे प्रेम आपल्या मनामध्ये टिकून आहे तोपर्यंत येऊ.
ज्या वेळेला हे प्रेम संपलं त्यावेळेला आपण देवळात येणं बंद करू, किंवा जी आपली आवडती व्यक्ती असेल तिच्याकडे आपण का जातो, तिच्याविषयी आपल्याला काहीतरी प्रेम वाटतं, काहीतरी भावना वाटतात, तोपर्यंत ज्या वेळेला ते प्रेम संपतं आपलं जाणं बंद होतं. मग हे प्रेम टिकावं म्हणून आपण काय काय केलं पाहिजे, त्याच्याविषयी समजून घेतलं पाहिजे. ज्या वेळेला भगवंताविषयी परमात्म्याविषयी आपण समजून घेऊ, म्हणजे ज्ञान करून घेऊ, त्यावेळेला आपली भक्ती टिकणार आहे. भक्ती टिकली तर आपलं कर्म समृद्ध होणार आहे. देवाविषयी आपण जर का जाणूनच घेतलं नाही, देव म्हणजे काय, आज खरं सांगा, आज तुम्ही सगळेजण इथे आलाय, आता एखाद्या आणखी बाहेरच्या कुठल्या तरी ज्याला फार अध्यात्माचा बेस नाहीये, किंवा एका सामान्य माणसाने आपल्याला प्रश्न विचारला की मला देव समजून सांगा, 5 मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये मला देव म्हणजे काय सांगा, आपल्यापैकी किती जण सांगू शकतात? आपण सांगू शकतो, आपल्याकडे तेवढं सामर्थ्य आहे, प्रत्येकात आहे, पण खरोखर शब्दावाटे समजावून सांगू शकतो का? बरं, मला देव दाखवा. आता आपल्या ते विवेकानंदांची त्यांच्या गुरूंची गोष्ट माहिती आहे ना, की मी तुला देव दाखवतो. आपल्याला देव कसा आहे असं जर का कोणी विचारलं तर आपण काय सांगणार? वर्णन करून सांगणार. गणपती कसा आहे, दत्तगुरु कसं आहे, नारायण कसा आहे, मारुती कसा आहे, शेपटी आहे, गदा आहे. मग देव समजून घेतला पाहिजे, ईश तत्व समजून घेतलं पाहिजे. ईशावास्योपनिषद आपल्याला ईश तत्व समजून सांगतात. ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये बघायचंय. आणि सांगायची गोष्ट ही आहे की जर का आपलं कर्म टिकायला हवं असेल तर भावना टिकली पाहिजे. देवळात येणं, देवाला नमस्कार करणं हे आपलं कर्म आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत भक्तिभाव मनात आहे. म्हणजे कर्म टिकायचं असेल तर भक्ती टिकली पाहिजे, आणि भक्ती टिकण्यासाठी त्याच्याविषयी आपल्याला काहीतरी माहिती पाहिजे. म्हणजे आपलं ज्ञान समृद्ध असलं पाहिजे. भगवंतामुळे माझं जीवन आहे हे कारण जर का आपलं स्पष्ट झालं, तेव्हाच आपलं कर्म भक्ती टिकून राहील. कर्म टिकण्यासाठी उत्कट भक्तीची गरज आहे. या तिन्ही गोष्टी लागतात. एकदा मन, आपण म्हणतो ना, माझं मन उडालं, त्याच्यावरचं मन उडालं की मग कर्म कमी होतं. त्यामुळे त्यांच्या मागचं ज्ञान आपल्याला माहिती पाहिजे. आपल्या या सगळ्या विषयामध्ये 2 गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत, की उपनिषदांच्या संकल्पनांचं स्पष्टीकरण आपल्याला करायचंय. उद्याच्या ईशावास्योपनिषदामध्ये अनेक संकल्पना आहेत. पुढच्या 10 उपनिषदांचा अभ्यास करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात, ज्या ज्या टर्म आपल्याला क्लिअर कराव्या लागतात, त्या सगळ्या आपल्याला उद्याच्या ईशावास्योपनिषदामध्ये मिळतात. त्या स्पष्ट झाल्या म्हणूनच ते कदाचित पहिलं असेल. पहिलं उपनिषद ते आहे की ज्याचा अभ्यास केल्यावरती तुम्हाला पुढचं सगळ्या उपनिषदांविषयी चर्चा करायला मिळणार आहे. आणि या स्पष्ट झालेल्या संकल्पना आपण रोजच्या जीवनामध्ये कशा आणायच्या याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची. बरं, हे सगळं केलं, झाल्या संकल्पना स्पष्ट झाल्या, आम्ही रोजच्या जीवनात त्या उतरवल्या, की मग मला काय मिळणार आहे? आपले आध्यात्मिक यश मिळणार आहे. आध्यात्मिक यश म्हणजे माझ्यामधलं आणि भगवंतामधलं अंतर शून्य करणं, कमी करणं नव्हे, शून्य करणं म्हणजे आध्यात्मिक यश. माझ्या जीवनामध्ये ही उपनिषद अशा प्रकारे आध्यात्मिक यश तर देणार आहेत, पण तेज भरण्याचं काम करणार आहेत. उपनिषदांचा अभ्यास व्यक्तीच्या जीवनामध्ये तेज भरण्याचा अभ्यास, तेज भरतात, निर्भय बनवतात. मग अशी मी म्हटलं की आपली हिंमत झाली पाहिजे. आज माझी इथे का होते हिंमत? 4 दिवस आपण काहीतरी सांगावं, आपल्याला जेवढं कळलंय तेवढं मांडण्याचा प्रयत्न करावा. आचार्यांचा विषय हा पूर्णतः नवीन आहे. आचार्यांविषयी जितकं बोलावं तितकं कमी आहे. अनेकांनी त्याच्याविषयी ऐकलेलं आहे. पण आज खऱ्या अर्थाने आचार्यांना आपल्याला जर का नमस्कार करायचा असेल तर नुसती पूजा करायची का? पूजा करणं, कर्मकांड करणं हा माझा व्यवसाय जरी असेल, आपण सगळेजण तो करत असलो तरी सुद्धा आचार्यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचा उत्सव साजरा करायचा म्हणजे त्यांची फक्त पूजा करायची का? त्यांना हार घालायचा का? नमस्कार करायचा का? की त्यांच्या किमान त्यांनी जे शंकर भाष्य म्हणून आपल्याला समोर जे साहित्य दिलेलं आहे, ज्या संकल्पना त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत, त्यांचा विचार करावा. मूळ ही संकल्पना मनामध्ये येण्याचं कारण हेच आहे की आचार्यांच्या जयंतीच्या दिवशी आपण त्यांच्या भाष्याविषयी काहीतरी बोललं पाहिजे, तरच त्यांना केलेला नमस्कार पोचेल किंवा तो खऱ्या अर्थाने केलेला नमस्कार असेल. ज्ञान परंपरेचं संरक्षण करणं, संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे, आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि यासाठी उपनिषदांचा अभ्यास आपल्याला सक्षम बनवतात, समर्थ बनवतात. अप्राप्य वाटेल असं याच्यामध्ये काही नाहीये. सगळं सोपं सोपं आहे. आपण रोजच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी उतरवू शकतो. सगळ्या उपनिषदांना शांती मंत्र आहेत. सुरुवातीला आहेत आणि शेवटाला सुद्धा शांती मंत्र आहेत. या शांती मंत्रांचा सुद्धा आशयगर्भ असा अर्थ आहे. भरपूर तत्वज्ञान पूर्ण उपनिषदामधलं आपल्याला सार जे पाहिजे ते या उपनिषदांमध्ये आपल्याला
शांती मंत्रामध्ये दिसतं. आपण हे शांती मंत्र अनेकदा म्हणत असतो. त्याही शांती मंत्रांचे अर्थ आपण या उपनिषदांच्या वेळेला प्रत्येक ठिकाणी घेणार आहोत. आज आचार्यांना नमस्कार करताना आपण काय घेऊन जाणार आहोत इथनं? आपण जो काही अभ्यास केलेला आहे, आपण जे काही ऐकतो, हे आपण आपल्या लोकांना सांगितलं पाहिजे. प्रत्येकाला, मी मगाशी म्हटलं की प्रत्येकाला काहीतरी करण्याचा उत्साह आहे, पण त्यांच्यासमोर पर्याय नाहीये. पर्याय कसे निर्माण होऊ शकतात? की आपण एखादा संस्कार वर्ग चालवू शकतो का, की जी आता समाजाची गरज आहे? आपण यातल्या गोष्टी मुलांना सांगू शकतो का? आता आम्ही आमच्या लहानपणी अरुणीची गोष्ट ऐकलेली होती. शेताच्या बांधावरती त्याचे गुरुजी सांगतात की तू जा आणि तिकडे खूप पाऊस पडतोय, त्या बघून ये, आपल्या शेताचं काही व्यवस्थित आहे की नाही सगळं बघून ये. आणि त्यावेळेला तो तिथे अरुणी शेताच्या बांधावरती ते दगड राहते म्हणून स्वतः झोपून राहतो आणि मग गुरुजी येतात, बघतात की त्याला घरी घेऊन जातात. ही गोष्ट आत्ताच्या मुलांना माहितीच नाहीये. ही गोष्ट एका उपनिषदामधून आलेली आहे. मग ह्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी असतील, रामकृष्णाच्या गोष्टी असतील, ह्या आपण सगळ्या समाजापर्यंत कधी पोहोचवणार? आपण अनेक जण इथे आलेले आहात. आपल्याकडे थोडा थोडा वेळ, निदान आठवड्यातनं 1 तास वेळ आपण या गोष्टीसाठी काढू शकतो की मुलांना रामरक्षा शिकवावी, या गोष्टी सांगाव्यात, समजावून सांगाव्यात. रामकृष्णाच्या गोष्टींनीच छत्रपती घडले आणि रामकृष्णांच्या गोष्टींनीच आजची पिढी स्वाभिमानी होऊ शकते, आत्मनिर्भर होऊ शकते. त्यामुळे आचार्यांच्या जयंतीच्या दिवशी आचार्यांच्या कार्याचा आपण फक्त आढावाच घेऊ शकतो. एक प्रसंग असा आहे आचार्यांच्या जीवनामध्ये की त्यांचे शिष्य त्यांना विचारतात, स्नान करून ते अनेक उरकत असतात नदीच्या काठावरती आणि शिष्यांच्या चर्चा चालू असते की आपले आचार्य किती महान, किती उत्तुंग, किती ज्ञानी, अशी त्या शिष्यांची चर्चा चालू असते. तेवढ्या तिथे आचार्य येतात. म्हणतात काय चर्चा चालू आहे? नाही म्हणे तुम्ही किती ज्ञानी, आमचे गुरु किती ज्ञानी. ते आचार्य हातामधला जो दंड आहे तो नदीमध्ये टाकतात, दज्जा घेऊन येतो. एक शिष्य धावत जातो, तो दंड घेऊन येतो आणि आचार्य सांगतात शेवटचा थेंब त्या दंडावरचा ओघळतोय. ते म्हणतात हा जो थेंब आहे ना, एवढंच ज्ञान मला आहे. आचार्यांसारखा विद्वान ज्ञानी सत्पुरुष ज्यावेळेला असं म्हणतो की या दंडावरून ओघळणारा शेवटचा थेंब म्हणजे माझं ज्ञान आहे आणि हे जे ज्ञान आहे ना वाहतंय, हे आपल्याला मिळवायचंय. नदीचं पात्र भरून वाहतंय एवढं ज्ञान आहे आणि यातलं एक थेंबर ज्ञान फक्त मला आहे, असं आचार्य स्वतः शिष्यांना सांगतायत. आपण आपल्या ज्ञानाने आपला अभिमान किती कुरवाळतो याचा विचार आपण करायला हवा. आपण समाजासाठी काय करू शकतो? आचार्यांनी त्यांचं जीवन दिलं, वेदांताच्या सेवेसाठी, वेदसेवेसाठी दिलं. ऍक्शन प्लॅन मध्ये आपण काय करू शकतो समाजासाठी? आचार्यांनी संन्यास घेताना आईला वचन दिलं की जे संन्यासाकडून अपेक्षित नाहीये एका संन्याशाकडनं, ते सुद्धा कर्म मी तुझ्यासाठी करेन. आणि आचार्य ती कर्म करतात. याचाही आपण विचार करायला हवा. आचार्यांच्या कर्मकांडाचा विचार करायला हवा, आचार्यांच्या ज्ञानाचा विचार करायला हवा आणि आचार्यांनी लिहिलेली स्तोत्र आपण मुखोद्गत करावीत. आणि अशा पद्धतीने जर आपण आचार्यांचा विचार केला तरच खऱ्या अर्थाने आपण आचार्यांना नमस्कार केला असं होईल. आज आचार्यांना या शब्दसुमनांनी आणि आचार्यांच्या साहित्याविषयी उद्यापासून विचार करण्यासाठी आचार्यांनी आपल्याला प्रेरणा द्यावी, शक्ती द्यावी. इथे आपण आज थांबूया. यदक्षरपरभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव. प्रसीद परमेश्वर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुरेव परं तत्व. तस्मात् गुरुमुपाश्रयेत्. श्रोता भक्ता श्री लक्ष्मीनारायण महाराज की जय. श्रीराम. प्रवचन चांगलं झालेलंच आहे आणि काही योग चांगले झालेले